प्रस्तुत विवेक चूडामणी ग्रंथ. काल आपण 127 नंबरचा श्लोक वाचून थांबलेलो होतो. 127 नंबरचा श्लोक असा होता, जे सर्वांना पाहते परंतु ज्याला कोणी पाहू शकत नाही, जे बुद्धी इत्यादिकांना प्रकाशित करते परंतु ती मन बुद्ध्याधिक याला प्रकाशित करू परंतु ती म्हणजे कोण? मन बुद्ध्याधिक ज्याला प्रकाशित करू शकत नाही ते आत्मतत्व आहे. मन बुद्धी आदी इतर सर्व जगतातल्या सगळ्या गोष्टीला ते प्रकाशित करू शकतं, पण हे मात्र त्यांना प्रकाशित करू शकत नाही. सूर्याला ते प्रकाशित करतात, पण सूर्य मात्र त्या चैतन्य शक्तीला प्रकाशित करू शकत नाही. ते सर्वांना पाहतो परंतु सर्व त्याला पाहत नाही. आणि हे कोणत्या प्रकरणातला श्लोक आहे? 27 नंबरचा. आत्मनिरूपण. आत्मा कसा आहे, आत्मस्वरूपाबद्दल माहिती सांगता येते. आत्मा कसा आहे त्या प्रकाराने आपण तो श्लोक पाहिला होता. आणि शेवटी जाता जाता पाहिलं होतं, उपनिषद दृष्टे गर्जना करून सांगतात की हे अखिल विश्व त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होते. हे सगळं जग प्रकाशित कोणामुळे? त्याच्यामुळे. परंतु ते त्याला पाहू शकत नाही. काल आपण इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 नंबरचा आकडा दिला होता आणि त्याच्यात सांगितलं होतं मुंडको उपनिषद द्वितीय मुंडक द्वितीय खंड आणि मंत्र 10 पहा का त्याच्यामध्ये तो कसं प्रकाशित करतो. त्याची पुन्हा मजबूती करण्यासाठी त्यांनी जसं आपण कीर्तनात एखादं प्रमाण देतो तसं त्यांनी मुंडक्य उपनिषदातील 2ऱ्या खंडातील 10व्या नंबरचा श्लोकाचं वाचन सांगितलेले. पहा म्हटले तुम्ही ते काय आहे ते. तेथे सूर्यप्रकाशत नाही. बघा, तेथे सूर्यप्रकाशत नाही. नाही तेथे सूर्य प्रकाशतो न चंद्र न तारे नाहीत न विद्या म्हणजे विजा, त्याच्यानंतर अग्नी, तोच एक भासमान प्रकाश तो अनुभूती मागून प्रकाशित होतं. सर्व त्याच्या प्रकाशाने हे सर्व भासमान होते. तेथे सूर्यप्रकाशत नाही, ना चंद्र ना तारे ना विजा, तर मग भौतिक अग्नी कसा प्रकाशेल? तोच एक प्रकाश तो निश्चितपणे. त्याच्यानंतर बाकी सर्व प्रकाशतात. त्याच्याच प्रकाशाने हे संपूर्ण जग प्रकाशित झालेले आहे. त्याच्यामुळे हे जग प्रकाशित झालेले आहे. पण हे तिथं प्रकाशू सुद्धा शकत नाही त्या स्वरूपाच्या ठिकाणी, ना चंद्र ना सूर्य आणि हा श्लोक ते म्हणतात, ही प्रत्येक वेळेला आपल्या कर्मकांडामध्ये जाणीव करून देणारा हा श्लोक आरती झाल्यानंतर म्हणतात हिंदूंचे कोणतेही धार्मिक कार्य शास्त्रातील हा परमेश्वराचा महिमा सांगणारा श्लोक निदान एकदा तरी म्हटल्याशिवाय पूर्ण होत नाही. शुद्ध चैतन्याचे उपलब्धी स्थान असलेल्या हृदय केंद्रात कर्पूर आरती प्रज्वलित केल्यावर हा मंत्र सर्वसाधारणपणे म्हटला जातो. अतिशय पूज्य भावाने परमेश्वराला ओवाळताना भक्त जेव्हा ही लहानशी ज्योत प्रकाश म्हणून दाखवतो, तेव्हा त्या भक्ताच्या मनात ऋषींचा हा महान भाव प्रगट होतो. सर्व ज्योतीचे जे दिव्य अधिष्ठान आहे त्याचे त्याला स्मरण होते व परमेश्वराच्या प्रचितीची वरील मंत्र तो म्हणतो. पूर्ण वाचूया आपण. शुद्ध चैतन्याच्या उपलब्धी स्थान असलेला हृदय केंद्रात सूर्यसुद्धा प्रकाशत नाही. पहा, शुद्ध चैतन्याच्या उपलब्धी स्थान असलेला हृदय केंद्रात सूर्यसुद्धा प्रकाशत नाही. बघा, आपल्या हृदयामध्ये सुद्धा जो प्रकाशित येतो त्याच्यामुळे तिथे सूर्यसुद्धा प्रकाशित होऊ शकत नाही. सूर्य कसं झालेलं आहे? परप्रकाशित आहे. सूर्याला सुद्धा शक्ती कोणाकडून आहे? याच्याकडून. याचा अर्थ असा नाही की आत्म्याचा निवास होणे ते कार्बन डायऑक्साईड सारखे वायू असतात जे सूर्याचा प्रकाशही विझवतात. मद्रासला आत्ताच्या चेन्नईला मध्यांनी आगपेटीतील काडी लावली तर ती प्रकाशत नाही असे आपण म्हणतो. म्हणजे तिथे असा कोणता तरी वायू आहे म्हणून तो त्याला प्रकाशित करून देत नाही असं नाही, तर तो त्याच्यापेक्षा प्रकाशमान असल्यामुळं हा एकदम त्याच्यापुढे सूर्यापुढे जशी ड्युटी त्याप्रमाणे तो प्रकाश आहे तिथं, म्हणून तो त्याला प्रकाशित करे. अर्थात वरील विधान केलेले आहे. उष्ण प्रदेशात उन्हाळ्यात मध्यान्नीच्या सूर्याच्या तेजापुढे पेटवलेल्या काडीच्या ज्योतीचा प्रकाश अगदी क्षुल्लक असतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या म्हणजे सर्व प्रकाशित करणाऱ्या तत्वाच्या तुलनेत जगताचा प्रकाशदाता अगदी सूर्यही
प्रकाशू शकत नाही, प्रकाशत नाही. म्हणजे जसं भर उन्हामुळे जर उन्हाळ्यात जर आपण पंती दाखवली तर तो दुपारचा सूर्य किती प्रकाशमान आहे, त्याच्यापुढं जी ती पंती ती केवढी वाटणार. तसं त्या आत्मस्वरूपाच्या ब्रह्मचैतन्याच्या प्रकाशापुढे सूर्याचा प्रकाश म्हणजे त्या ज्योतीसारखा असणार आहे. सूर्य नसेल तर कदाचित चंद्र ताऱ्यांना तरी काही प्रकाश असेल, ह्यालाही श्रुतीने अमान्य केले आहे. ते स्वाभाविकच आहे. जेव्हा सूर्यही प्रकाशत नाही तेव्हा कमी प्रकाशमान असलेले आणि सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे कसे काय प्रकाशणार, म्हणून येथे प्रश्न केला आहे. तर मग भौतिक अग्नी कसा प्रकाशेल, हा अग्निसुद्धा कसं काय तिथे सूर्याचा प्रकाश जर चालू शकत नाही तर. आणि त्यांनाही सांगायचं की जगातली कोणतीही गोष्ट त्याला प्रकाशित करू शकत नाही, त्याच्यापुढे टिकू शकत नाही. त्याची शक्ती एवढी आहे का त्याच्यापुढे हे सगळ्या गोष्टी किरकोळ आहे. येथे श्रुतीने जरी भौतिक अर्थाने प्रकाशणाऱ्या वस्तूंची उदाहरणे घेतली असली तरी हे विधान ज्ञानाच्या संपूर्ण प्रक्रियेलाही लागू पडते. आत्मप्रकाशातच आपल्याला सर्व वस्तूंचे ज्ञान होऊ शकते. व्यष्टी शरीरातून जेव्हा जीवन केंद्र निघून जाते तेव्हा त्या व्यक्तीला बाह्य वस्तू, जगताचे आणि आंतरिक भावना या विचाराचेही ज्ञान होत नाही. बघा, शेवटचं उदाहरण काय दिलं, आपल्या आतमध्ये ते चैतन्य असल्यामुळे हे सगळं जगातील गोष्टी प्रकाशित करताय तुम्ही, त्यांना किंमत आलेली, ते प्रकाशित होतात तुमच्यामुळे. का तुम्ही प्रकाशित होताय त्यांच्यामुळे, आपल्यामुळे हे प्रकाशित होतात. पण ज्यावेळेला ती सत्ता आपल्यातली गायब होती तेव्हा हे काही प्रकाशित करू शकत नाही तिथं. तसं आत्म्याच्या पुढे ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टी काही करू शकत नाही, तो ते करतो, त्याची ती सत्ता आहे. त्याच्या पुढे ह्या सत्ता सगळ्या किरकोळ आहेत. म्हणजे आत्मसत्ता एवढी प्रभावशाली, हे श्लोक सांगत होता हे. आणि आत्माचं काय सांगितलं होतं त्यांनी, प्रकरणाचं नाव काय आहे, आत्मनिरूपण. आत्मा कसा आहे तर या सगळ्या तुम्हाला आपल्या शेवटच्या वस्तू दाखवता शेवटचं जर उदाहरण सांगायचं असलं तर ते वाऱ्याचं सांगणार, आकाशाचं सांगणार. पण त्याच्या पुढे ती सत्ता आहे, त्यामुळे ह्या गोष्टी त्याला दाखवू शकत नाही, त्याच्या पुढे ते कोणताही दृष्टांत लागू पडू शकत नाही. असं हां, शशी सूर्याती प्रकाशू, हां, उदका माझू जो रसू, पवना माझी स्पर्शू. हां बघा, जो पाण्यातला जो थंडावा आहे, गारवा आहे, तो माझा आहे. शशीचा प्रकाश आहे तो माझा आहे. आणि हवेच्या झुळकीची जी जाणीव होती ती माझी. असं त्यांच्यामध्ये जरी दिसत असलं त्यांच्या थ्रू, तर ती सगळी माझी. अशा प्रकारचा तो आत्म्याचं निरूपण करणारा श्लोक 27 नंबरचा वाचून थांबलो होतो काल आपण. आणि याच्यातलं ह्या श्लोकामधलं, या मुंडुक्य उपनिषदामधला एक भाग वाचायचा होता, तो वाचला. आता श्लोक क्रमांक 128कडे आपण जातो. ज्याने हे विश्व व्यापले आहे परंतु ज्याला कोणीही व्यापत नाही. बघा, माठाला आकाशाने व्यापलेले, आकाशाला तो व्यापतोय, त्याला कोण व्याप्त नाही. व्याप्य व्यापक भाव तिथं नाही. हा, ज्याने हे विश्व व्यापलेले आहे परंतु ज्याला कोणीही व्यापत नाही, जे प्रकाशले म्हणजे सर्व विश्व त्याचे परावर्तित रूप म्हणून प्रकाशते, ते हे आहे. जसा प्रकाश हा दिसत नाही पण प्रकाशाच्या माध्यमात येणाऱ्या सगळ्या वस्तू दिसतात, तसा तो यांना प्रकाशात आणतो. पण तो मात्र साईडला आहे. त्याला पाहायचं म्हटलं तर तुम्ही इकडून पाहू शकत नाही. त्याला पाहायचं असेल तर तुम्हाला त्या लेवलला जावं लागेल, त्या स्वरूपाच्या ठिकाणी गेलं तर ते होऊ शकतं. तेच हे आत्मतत्व होय, जे तेथे सूर्य प्रकाशत नाही, चंद्र तारे हे प्रकाशमान ग्रहही प्रकाशत नाहीत. मग हा पृथ्वीवरील अग्नी कुठून प्रकाशणार. जो स्वयंप्रकाश आहे त्याच्या प्रकाशाने इतर सर्व काही प्रकाशते, त्याच्या प्रकाशाने हे सर्व विश्व प्रकाशित होते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तिथं या जगातली कोणती मोठी, किती मोठी वस्तू असली, चंद्र सूर्य तारे नाही चालत त्यांचे, तर तिथं तुमचं ते पंती ना अग्नी काय करू शकतो ते म्हणतात, ज्याच्यामुळे हे सर्व व्यापले जाते. परंतु दुसरे काही त्याला व्यापू शकत नाही. त्याने सगळ्यांना व्यापलेले, पण त्याला कोणी व्यापू शकत नाही. आपण ते जाणू शकत. आता त्याला म्हणजे आपल्याला आहे स्वतः तसं, पण आपण स्वतःला नाहीच समजणार तेवढं, कारण आपली मनोबुद्धी अशी झालेली आहे. का बरं आपली मनोबुद्धी तशी होत नाही, तर अनंत जन्म आणि अनंत जन्माचे अनंत संस्कार चित्तामध्ये असल्यामुळं ते लवकर तेवढं स्वीकारत नाही का मी एवढा आहे म्हणून. ते त्याला कोणी व्यापू शकत नाही. आपण ते जाणू शकत नाही, कारण त्याच्या
पुनरावृत्तीच्या वेगाशी आपले मन सुसंवादित झालेले नसते. त्याला जर जाणायचं असेल, ट्रेन जरी पकडायची असेल तर त्या स्पीडनी पकडायला पाहिजे. सोडायची असेल तर तुम्हाला त्या लेवलनी चालायला लागेल. ज्यावेळेला माणसं आजारी पडतात, निसर्ग ऋतू बदलतो तेव्हा, का तर त्या ऋतूबरोबर यांना लगेच प्रकृतीला त्यांच्या तसं समन्वय साधता नाही येत, त्यावेळेला आजारी पडलं जातो. तुम्हाला आपल्याला कळणार ते म्हणतात कधी, तुम्ही त्याच्याशी जेव्हा समरस होणार तेव्हा. आपण ते जाणू शकत नाही, कारण त्याच्या पुनरावृत्तीच्या वेगाशी आपले मन सुसंवादित झालेले नसते. आपले मन मात्र दृश्य, भावना, विचार याच्या वारंवार होणाऱ्या क्रियेकडे धावा घेत असते. जेव्हा आपण बाह्य जगताकडे बघू ना, आत्मस्वरूपाची बुद्धी केव्हाही स्थिर होणार नाही आपली. आपल्याला ते मग ध्यानाची प्रक्रिया सांगते, हे सगळं बंद कर पाहायचं आणि अंतर्मुख हो, त्यावेळेला तुला ती गोष्ट कळेल. जोपर्यंत आपल्याला बाह्य गोष्टी दिसतात किंवा रुची आहे त्याच्याबद्दल, तिकडं आपलं मन धावतंय, तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट जाणू शकत नाही. आपले मन काय करते, मात्र दृश्य, भावना आणि विचार यांच्या वारंवार होणाऱ्या क्रियांकडे धाव घेत असते. म्हणूनच सामान्यपणे जरी ते सर्वगत असले, ही सामान्यपणाने ईश्वर, विशेषपणाने नाही. आपण वागण्याचा प्रयत्न करतोय कशाचा, विशेषपणाने दाखवण्याचा. मी आलो, मी गेलो, हे विशेषपणा. तिथं ते नाही, ते सामान्यप्रमाणे त्याची जाणीव होत नाही. पण नाही असं नाही, ते सर्वगत असूनही आपल्याला कळू शकत नाही. आपल्याला याचा खेद वाटला पाहिजे. का कमी पडलो आपण, नामदेव महाराजांसारखं आपण डोकं फोडलं पाहिजे. देव का माझा नैवेद्य खात नाही, का मला हे समजत नाही. म्हणूनच सामान्यपणे जरी ते सर्वगत असले तरी आपण ते जाणू शकत नाही. सामान्यपणाने ते असलं तरी आपण त्याला काय जाणणार, दृश्य रूपाने जाणण्याचा प्रयत्न करणार. बरं, दृश्याला त्याने प्रकाशित केलं आणि तो त्याच्या पाठीमाग आहे. ते सर्व व्यापक असते. सर्व व्यापकता हा सूक्ष्मतेचा गुण आहे. एवढं लहान आहे ते, एवढं लहान आहे, आणि तेवढंच ते मोठं पण आहे. जे मग आपल्याला जेव्हा हे ग्रंथातले बारकावे कधी कळतात आपल्याला, जेव्हा आपली बुद्धी सूक्ष्म होणार. आज आपण वाचतो नाही, याच्यापेक्षा पुढच्या वर्षी जर आपण कंटिन्यू वाचत राहिलो तर पुढच्या वर्षी आपल्याला अजून त्याच्यातले बारकावे कळणार. ज्यावेळेला तुम्हाला त्या स्वरूपाशी ते स्वरूप कळून घ्यायचं तर आपल्याला काय करावं लागेल, त्या स्थितीपर्यंत पोहोचावं लागेल. जे सूक्ष्मताहूनही सूक्ष्मतर असते ते अवश्यमेव सर्व व्यापक असलेच पाहिजे. जे जेवढं छोटं आहे तेच व्यापक असतं. मग तुम्हाला आपल्याला व्यापक समजून घ्यायचं असेल तर पहिलं काय समजून घ्यावं लागेल, सूक्ष्म. आणि ते आपला बोध आणि अनुग्रह तेच सांगतं. अनुग्रह पहिलं सांगतो तुला पहिलं ओळख, आणि तुला ओळखलं का मग तू सगळ्या जगाला सहज ओळखू शकतो. मग पहिलं अहम ब्रह्मास्मी आणि मग सर्व कल्विदम ब्रह्म आहे. ते अवश्यमेव सर्व व्यापक असलेच पाहिजे. ते सर्वव्यापी असते, त्यास कोणतीही वस्तू व्यापू शकत नाही. जे व्यापक आहे त्याला कोणीच व्यापू शकत नाही. जे संकुचित आहे त्याला व्यापू शकतं. छोट्या वस्तूला मोठी वस्तू व्यापू शकते, पण मोठ्या वस्तूला नाही. ते एवढं आहे, ते केवढं आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ते नाम एवढं मोठं आहे. किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, आकाशाला ज्याचं बांगरून आहे असं ते स्वरूप आहे. आणि सूक्ष्म म्हटलं तर अगदी सूक्ष्म आहे, मग त्याला कोणी व्यापू शकत नाही. हे आकाशाहून जुने, परमाणूहून साने, जयाचिनी सन्निधे विश्वचाळे. जे आकाशाहून जुने, आकाशापेक्षा, आणि परमाणूपेक्षा साने म्हणजे छोटं आहे. परमाणूपेक्षा छोटं, आकाशापेक्षा मोठं, आणि ज्याच्या संगतीत हे विश्व चळलेले म्हणजे त्याच्या सगळ्या क्रिया चालू आहेत विश्वातल्या, त्याच्यामुळे चालेल. ते सर्व व्यापी असते, त्यास कोणतीही वस्तू व्यापू शकत नाही. बघा किती जवळ आहे, त्याच्या संगतीने सगळं. आपले जे डोळ्याची उघडझाप आहे ना, ती त्याच्या संगतीने आहे, तरी आपण त्याला ओळखू शकत नाही. घेतलेला घास मुखात जाईल का नाही याची गॅरंटी नाही, मुखातला घास गिळू शकतो की नाही याची गॅरंटी. ती शक्ती त्याची आहे, आणि त्याच्या संगतीत एवढे जवळ असून सुद्धा आपण कितीतरी लांब आहोत. आणि हा चान्स आहे आपल्याला, एवढं सूक्ष्म व्हावं लागेल, एवढं सूक्ष्म, तेव्हा आपल्याला ते कळणार. जे सर्व अस्तित्वात असते, कशात नाही, सगळ्या याच्यामध्ये, सगळ्या वस्तूंमध्ये, प्राणीमात्रांमध्ये, सगळ्यांमध्ये ते आहे का सगळे त्याच्यामध्ये आहेत? सगळे त्याच्यामध्ये, म्हणून तो व्यापक आहे की नाही. आणि सगळे त्याच्यामध्ये आहेत. आपण देवात आहोत, देव आपल्यात आहे, ही एक छोटी गोष्ट झाली, पण आपणच देवात आहे.
देव आपल्यात आहे तर तो छोटा झाला. जे सर्व अस्तित्वात असते ते त्याच्या अधिष्ठानामुळेच असते. आता याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये काय अधिष्ठान रूपाने ते सगळीकडे आहे. आणि आपल्या सर्वांचं अधिष्ठान जे तो परमात्मा आहे. माझे नेत्र आणि श्रोत्र यांना जर पाहण्याची आणि ऐकण्याची शक्ती असेल तर ती चैतन्यत्वामुळेच आहे. बघा मग हा अभंग किती डीप आहे. हा अभंग, चाले हे शरीर कोणाचे सत्य, शरीर कोणाच्या सत्याने चालतंय नाही ओळखत. लईच ढोबळ उत्तर आलं तर काय, देवामुळे. बस एवढंच ढोबळ उत्तर आहे. हां, मग तो देव कसा आहे त्याचं वर्णन चाललेलं आहे. आणि तो देव कसा आहे, आता शिंद्यांनी जर विचारलं देव कसा आहे, देव कसा आहे, तर काय सांगणारा ज्ञानी माणूस. हा नाही, शिंद्यांना सांगायचं देव कसा आहे, ते म्हणतात आणि दोघंच आहेत. देव कसा आहे तर देव तुझ्यासारखा आहे, तत्वमसी तुझ्यासारखा आहेस, ठीक आहे. तर ती चैतन्य शक्तीमुळे सगळं होतंय. पापणीची उघडझाप, डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकणं, त्यामधून प्रकाशणाऱ्या चैतन्यत्वाच्या ह्या प्रकाशामुळे ते कार्य प्रणव होतात. त्यांच्यामधून तो कार्य करतोय, पाहण्याचं काम करतो, ऐकण्याचं काम करतो. त्याच्यामुळं त्या कानाला आणि डोळ्याला कार्यप्रणव शक्ती निर्माण झालेली. किती जवळ येतं. हे श्लोक आत्म्याचे निरूपण करतात आणि ते आपल्या अंतःकरणातील आत्मिक जाणीव तत्वच आहे. पहा आता तो असं करतो, तो असं करतो, तो असं करतो नाही, तो तुझ्या हृदयात असणारं आपल्या अंतःकरणातील आत्मिक जाणीव तत्व आहे. ते आपल्या हृदयातलं, आपल्या जवळचं आहे, त्याचे निर्देशन करतात. आता त्या आत्म्या तसे त्याचं नाही निर्णय करत. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे बरी, तो हा विठ्ठल. आता तो सांगणार ना, आता ते परत सांगणार, तो नाही सांगणार. आता काय सांगणार, हे सांगणार आहे. बघा इथून सुरुवात झाली त्यांचं हे सांगायचं. आणि ते आपल्या अंतःकरणातील आत्मिक जाणीव तत्व आहे. पहिलं काय सांगितलं, ते त्याचे निर्देशन करतात. म्हणून हा श्लोकाचा शेवट ते हे आहे असा ध्रुवपदाने होत आहे. त्या श्लोकाचा शेवट काय होतो, ते हे आहे या ध्रुवपदाने त्याचा शेवट होतो. ते जे तू शोधतोय ना तेच तू आहेस, ते हेच आहे, ते आत्मतत्व जे हृदयात आपले आहे ते. हे हा शब्द जवळीकीचे निर्देशन करतो, अगदी जवळचे. म्हणून ते आपल्या अंतःकरणामध्ये अगदी जवळच्या अशा बिंदूंशी आणून सोडले आहे. हे बघा ते म्हणतात, हे जे आहे ना ते अगदी जवळ आणून ठेवलं. हे आता हे पूर्णपणे, ते म्हणल्यानंतर कसं झालं, ते लांब झालं, आणि हे म्हणल्यानंतर जवळ झालेलं आहे. असा तो हृदयामध्ये. मग हे जेव्हा कधी सांगतात तैसा हृदयामध्ये, मग हे इतकं जवळ आणलेले. किंवा नंतर तुकाराम महाराजांना एकदम क्लिअर करून सांगितलं, तूच देव आहेस. मग ते म्हणले देव भाव आहेस गेलो, ते देवच होऊन ठेलो. श्लोक क्रमांक 129. ज्याच्या सान्निध्याने देह, बघ किती ती सत्ता, चाले हे शरीर, ती सत्ता देव आहे आणि ती सत्ता आपण स्वतः आहोत. ती सत्ता देव आहे हे पहिलं, आणि ती सत्ता आपणच स्वतः आहोत, म्हणजे देवच आपण स्वतः आहोत. आता हे पटणार नाही, हे बाहेरच्यांना पटणार नाही, आतल्यांनाही सगळ्यांना पटेलच असं नाही, आहे की नाही. तरी आपण येत राहायचं. हां ज्याच्या सान्निध्याने देह, ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी आपापली, म्हणून त्यांनी सांगितलं ही डोकेलिटी आपल्याला दिलेली आहे ना, मनुष्याला दिलेली आहे, त्याने ओळखून घ्यायचं. एवढ्या जवळ गेला, एवढ्या जवळ नेलाय तुला, आणि जवळ जाऊन जर तू ओळखू शकला नाही तर संपला तुझा. मग ज्याच्या सान्निध्याने देह, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी आपापली कार्य मालकाने प्रेरित केलेल्या नोकराच्या समूहाप्रमाणे कार्य करतात, तेच हे आत्मतत्व होय. जास्त मोठा नाही ना आवाज वाटत. ती जी लोक आहेत ना, ही बिगारी आहेत, त्याच्या हाताखाली कामाला ठेवलेली असं जी, आणि ती बरोबर वेळेला काम करतात. आता ही बिगारी सांगितलेली हे शरीर, पण ह्या सूर्याला सुद्धा धाके. जर तो सुट्टी विकलो आपण घेत नाही, तो जर लेट आला तर त्याला जबरदस्त लेट मार्क होऊ शकतो. त्याला कोण विचारणार आहे, तो म्या बोलविल्या वेदूचा बोले, म्या हलविल्या
मी चालविल्यास सूर्य चालेल. मी त्याला सांगतोय रोजच्या रोज वेळेला उगवायचं आणि मावळायचं, किंवा पृथ्वीला त्या पर्वतांना सांगितले हलायचं नाही. एवढे ते त्याच्या आज्ञेत आहेत, एवढ्या त्याच्या आज्ञेमध्ये आहेत. आणि जर तुम्ही त्याच्या जवळ गेले तर सलगी केली ना, तर तुमच्यामध्ये तो मित्रत्वाच्या भावाने तुमच्यामध्ये कार्य करू शकतो. आणि आता हे जसा नोकर काम करतो शेठचं, तेवढ्या त्या प्रेशर खाली काम करू शकतो, आणि एक लढीवाळपणाने काम करू शकता जर तुम्ही आपली त्याची जर तेवढी जवळीक झाली तर. मन बुद्धी आपली आपली कार्य मालकांनी प्रेरित केल्याप्रमाणे नोकराच्या समूहाप्रमाणे कार्य करतात. तेच हे आत्मतत्व होय. ते बरोबर सांगतं, सकाळी उठ, ते म्हणतं उठ म्हणून हा उठतो, नाही तर हा उठू शकत नाही. आत्मा हा असा आहे की ज्याच्या केवळ सान्निध्याने स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेह आपापल्या क्षेत्रात कार्य करीत राहतात. जसं राजाच्या सत्तेने हे सगळं नगर होतं, पण राजा स्वतः काही करत नाही, तसा तो स्थिर आहे, पण त्याच्या सत्तेने सगळं हे कार्य चालू आहे. आत्मा हा असा आहे की ज्याच्या केवळ सान्निध्याने स्थूल आणि सूक्ष्म आणि कारणदेह हे आपापल्या क्षेत्रात कार्य करीत राहतात, त्याच्या सत्तेने कार्य करतात. आणि तो काही रोज सांगत नाही त्यांना जा, पण ते त्यांच्या रोजच्या टायमिंगला जाऊन करतात काम. या ठिकाणी हे समजून घेतले पाहिजे की ओंकार तत्व, आत्मतत्व हे काहीच करीत नाही. ते स्वतः मात्र राजाने हे नगर वसवलं, पण राजाने स्वतः काही घमेलीन खोरी घेऊन वाहिलं नाही, विटा सिमेंट. तो काही करता नव्हे, त्याच्या केवळ सानिध्यामुळे प्रकृती उपकरणे कार्य करतात, त्याच्या संगतीमध्ये असल्यामुळे. त्याची संगत तुटली, कनेक्ट झालं, कॉन्टॅक्ट का सगळं स्टॉप डायरेक्ट. म्हणजे तोंड उघडलेलं असलं त्या क्षणाला जर त्यांनी कॉन्टॅक्ट कट केलं का तोंड कसं राहणार, उघडच राहणार, बंद होणार नाही. पुरुष प्रकृतीकडे फक्त पाहतो. कधी कधी लहान मुलाला त्याची आई फक्त असे मोठे डोळे केले की तो शांत बसतो. तसं पुरुष प्रकृतीकडे फक्त पाहतो, परमात्मा फक्त पाहतो. पाहण्याने ती सगळी काम होतं. प्रकृती चेतनायुक्त होते त्याने पाहिल्याबरोबर. जसं सूर्य उगवलं, जगताची कार्य चालू होतं त्याप्रमाणे, आणि सर्व काही करते ती प्रकृती. बघा आता किती जवळचं उदाहरण दिलं. मग अशी शासन म्हणून सांगितलंय, तो शास्ता आहे आपलं, त्याचं शासन आहे म्हणून आपण काम करतोय. आता सांगतात जेव्हा श्रीकृष्ण जवळपास वावरत असतो तेव्हा गोपी उल्हासित होतात. जेव्हा आपण आत्मतत्वाशी संबंधित असतो तेव्हा आपले इंद्रिय टवटवीत असतात, प्रसन्न असतात, थकलेले असले तरी सुद्धा. आणि जर त्याचा थोडासा म्हणजे त्या भावापासून आपण बाजूला गेलो तर पुन्हा परत ते निस्तेज होतात. जेव्हा श्रीकृष्ण जवळपास वावरत असतो तेव्हा गोपी उल्हासित होतात आणि नाचू लागतात. कोण? आपल्या शरीराच्या वृत्ती, शरीरवृत्ती, मनोवृत्ती या गोपीप्रमाणे समजवायच पाहिजे. आपल्या शरीराच्या वृत्ती, आपल्या मनाच्या वृत्ती त्याच्या नाचतात. जेव्हा कृष्ण भावावर आपण जाऊ त्यावेळेला त्या ॲटोमॅटिक असं प्रसवू लागतात, स्वतःच ते ॲक्टिव्ह होतात. गोपी गायीची देखभाल करतात. आता त्यांच्या हाताखालच्या इंद्रियांची देखभाल करतात. इंद्रिय म्हणजे काय आहेत? गायी आहेत, त्यांची ते देखभाल करतात. गोपी गायींची देखभाल करतात आणि त्यांची काळजी घेतात. त्याप्रमाणे ह्या वृत्ती आपल्यातील पशूंचे विषय वस्तूसह ज्ञानेंद्रिय यांचे पालन पोषण करतात. बघा तिकडे त्या भगवंताच्या, जसं भगवंताने आपण ऐकले की त्याने बासरी वाजवली का सगळ्या गायी मंत्रमुग्ध होऊन जायच्या, त्याप्रमाणे त्यांनी जेव्हा सगळं आपल्याला साह्यभूत व्हायचं ठरवलं का ते ॲटोमॅटिक होणार आणि ते एकमेकाला साह्यभूत होणार. जसं हे सगळे पंचमहाभूत जशी आपली कामं करतात तसं. किंवा अजून एक उदाहरण द्यायचं, आपले आबासाहेब एक उदाहरण द्यायचे. भगवान शंकर, त्याची पत्नी, भगवान शंकर, त्यांची पत्नी, त्यांची मुलं ही जर एकत्र जमले एखाद्या दिवशी एखाद्या कार्यक्रमाला तर त्यांची वाहनं एकत्र येणार. मग भगवान शंकराचं वाहन बैल, भवानी आईचं वाहन वाघ, त्याच्यानंतर मोर कोणाचं वाहन आहे? कार्तिक स्वामी, त्याच्यानंतर उंदीर गणपतीचं, आहे की नाही. ही चारी माणसं एकत्र आली तर गाड्या पार्किंग कुठं करणार? पार्किंगमध्ये. तर तिथे गेल्यानंतर ते शांत बसतात. का? ते एकदम वैरभावात येते एकमेकाच्या, तरी शांत काय आहेत? का त्या सत्तेच्या
आधिपत्याखाली आहेत, तसं आत्मस्वरूपाच्या आधिपत्याखाली आहेत, म्हणून ही सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत. जाणीव तत्वाच्या केवळ उपस्थितीने ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, वासना सुद्धा आपापल्या क्षेत्रात एकमेकाशी ढवळाढवळ न करता कार्य करीत राहतात. ते त्यांच्या टायमिंगला कामं करत राहतात. जाणीव तत्वाची उपस्थिती नसली तर त्यापैकी कोणालाही कार्य करता आले नसते. त्या दिवशी त्याला संपला म्हणून डिक्लेअर करणार. त्यामुळे असे वाटते की हे चैतन्यत्व उपकरणांना प्रेरणा देते. असं वाटतं हे प्रेरित करते, पण तरीसुद्धा परत ते कोणालाही प्रेरित करत नाही आणि नंतर त्याच्याशिवाय होत नाही. आता हे कसं काय? याच्यामध्ये आपल्याला आपल्या बुद्धीची घासाघास करून ते समजून घ्यायचं. त्यामुळे असे वाटते की ते चैतन्य तत्व उपकरणांना प्रेरणा देते. आत्मतत्वाने जणू प्रेरित झाल्यामुळे ते कार्य करतात. आत्मतत्वाने त्यांनी प्रेरणा दिली म्हणून श्लोक आत्मतत्वाने, त्याच्यावर एक आकडा दिलाय खाली, आत्मबोध. आता हा ग्रंथ आपल्याकडं आत्ता सध्या उपलब्ध आहे. आत्मबोधामध्ये सांगतात का त्याने प्रेरित केलं का? नाही, पण त्याच्या संगतीत, जसं लोहचुंबकाच्या संगतीत आल्यावर लोखंड हलतं, पण त्याने प्रेरित केलं नाही. ती त्याची स्वतःची कार्यशक्तीच तशी का त्याच्या संगतीत आलं का ते ॲटोमॅटिक हलतं लोखंड. मग आत्मतत्वाने जणू प्रेरित झाल्यासारखे ते कार्य करतात. सर्व सजीव प्राणी जाणीवपूर्वक किंवा अजाणता एका सूर्यप्रकाशाकडून आपापली शक्ती मिळवतात आणि त्यांच्यापैकी कित्येक जण आपल्या वासनानुसार कर्म करीत राहतो. उदाहरण देतात सूर्याचं. आता सूर्य उगवल्यानंतर जो तो आपापली कार्य करतो, काही जाणीवपूर्वक करतो, काही अजाणतेपणाने करतो, पण सूर्याच्या मुळे करतो. पण सूर्य काय म्हणत नाही तुम्ही हे कार्य करा, पण तो उगवला का हे ॲटोमॅटिक करतात. त्याप्रमाणे एका सूर्यप्रकाशाकडून आपापली शक्ती मिळवतात आणि त्यांच्यापैकी प्रत्येकजण आपल्या वासनानुसार कर्म करीत राहतो. सूर्य काही कोणाच्याही कर्मात ढवळाढवळ करीत नाही. सूर्याला जाणीवही नसेल की इतके प्राणी त्याच्यापासून पुष्टी मिळवतात. सूर्याच्या अभावी सर्व कर्मे थांबतात. सूर्य मावळला चला घरी, परंतु सूर्य असताना तरी करीत असले तरी सूर्याला याची खबर नाही, पण त्याच्या सत्तेशिवाय होत नाही, पण त्याला काही त्याची खबरबात नाही. असं आपल्याला राहायचं. हे याच्याकडून आपल्याकडून जरी झालं, हे मजस्तवची झाली, परिम्या नाही केले, ऐशे जेणे जाणतले तो सुटला. परंतु जी कर्मे चालू असतात त्यांच्याशी सूर्याला काही कर्तव्य सोयर सुतक नसते. त्याला खबर बी नसते काही तृप्त झालेत का अतृप्त झालेत, परंतु त्याच्यामुळं कर्म करतात, पण त्याच्याशी त्याचा काडी मात्र संबंध नाही. त्याप्रमाणे स्थूल देह हा जाणीव तत्वातून जीवनशक्ती घेतो, हे कर्म करतो, पण हे शरीर जरी केले तो प्रकृतीचे केले ने घे. प्रकृतीने केलेलं तो त्याच्याकडे स्वीकारत नाही. सूर्याच्या प्रकाशात झालेली कर्म सूर्य काही घेत नाही. का घेत नाही? त्याला त्याची काहीच खबरबात नाही. तो जैसा साक्षीभूत ग्रह व्यापार प्रवृत्त हेतू, तैसा भूतकर्मी आना सकतो मी भूते असे. बघा आता किती त्याच्या माझ्यामुळे हे सगळं चाललंय, मी सगळं करतो, मीच हेतू आहे या सगळ्यांना, पण तरी सुद्धा मी निर्हेतुक आहे, माझं त्याच्याशी काही संबंध नाही. असं या जगात राहायचं आपल्या. कसं राहू शकतो आपण? राहू शकतो जर युक्ती भेटली तर. आणि ती युक्ती कळण्यासाठी रोज 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 आपल्याला त्या साधनेवर आरूढ राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे स्थूल देह हा जाणीव तत्वाहून जीवनशक्ती घेतो आणि ती व्यक्ती वासनानुसार कर्म करते. जाणीव तत्व जे व्यक्तीला स्वतःची जीवनशक्ती देते ते व्यक्तीच्या कर्मात कधीच ढवळाढवळ करीत नाही. तथापि त्याच्या अभावी कोणतीच कर्मे शक्य झाली नसती. किती हे मिक्स आहे. काय म्हणतात ते त्याच्या ढवळाढवळ करत नाही, पण ते त्याच्याशिवाय होत नाही. आणि ती शक्ती नसेल तथापि त्याच्या अभावी त्या कर्मात ढवळाढवळ करत नाही. तथापि त्याच्या अभावी कोणतीच कर्मे शक्य झाली नसते. त्याच्याशिवाय काही होत नाही आणि तो तर काही करत नाही. आता याचंच उदाहरण ज्ञानेश्वरी दिलं. त्याची पत्नी कामावर जाते, सगळं घरदार ती पत्नी करते आणि हा जाग्यावर बसून खातो. तसा हा पुरुष आहे, परंतु त्याच्या नावावर काही बॅलन्स राहत नाही. असं आपलं जीवनचरित्र आहे आणि आपल्याला असं राहायचं. हे बोध अर्जुनाला दिला. तू लढाई केलीस आणि तू मारलंस
असं जरी दिसलं तर तू काहीच केलेलं नाही. आता ह्या अँगलला घेऊन आप्पा एक दोन वेळा म्हटले होते अर्जुनाने लढाई केली नाही. बघा आता एवढे मालिका वगैरे बघितले आणि मला एकही विचारायला येऊ शकत नाही. का नाही येणार? ते म्हणते विरोधाभासाचं वाक्य दिसतं, पण ते असे अर्जुनाने केली नाही. मग केली कोणी? का झालीच नाही? का केली देवाने? कोणी केली? हा, का झालीच नाही? एक एक पायरी मागे गेलो, झालीच नाही. त्याचं नाव आझादवाद आहे. हा आपल्या ज्ञानोबरायांचा आहे, हा आपल्या साधू संतांचा आहे. ते आपल्याला शिकवतात, पण आपल्या धर्मानुसार ते आपल्याला असं पायरी पायरीवर घेऊन जातात. आपली लगेच तशी भूमिका नाही होणार. झालंच नाही म्हणलं एवढं सगळं चाललंय झालंच नाही म्हणता. श्लोक क्रमांक 130. ज्याच्यामुळे अहंकार हा जो उठतो ना, मी उठत असे, हा मी अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे तत्वता ते तयाचे रूप. हा जो सारखा आपल्यामध्ये जो अहंकार आहे तो कोणाच्या सत्तेमुळे? त्याच्या सत्तेमुळे. तो मी आहे, तो मी आहे, तो मी खरा म्हणजे तो मीच तो सांगतं, पण त्याच्यावर आपला हा बेगडी स्वरूपाचा मी, ज्याच्यामुळे अहंकार, देह, विषय वस्तू आणि त्यांचे सुख, अनादि अनंताचे ज्ञान अगदी घटाप्रमाणे स्पष्टपणे जाणले जाते. त्याच्यामुळे सगळं कळतं. आपल्याला जे सुख कळतं ते त्याच्यामुळं, दुःख कळतं ते त्याच्यामुळे कळतं, विषय वस्तूचं ज्ञान होतं ते बी त्याच्यामुळंच कळतं. देह आहे का नाही, हा देह माझा आहे हे बी त्याच्यामुळं कळतं. पण त्याला मात्र काही कळून घेत नाही, म्हणून एची जन्मी ओळखी करा आत्माराम. ज्याच्यामुळे अहंकार, देह, विषय वस्तू आणि त्यांचे सुख अनादि त्या विषयाचे सुख कोणामुळे कळतंय? हा त्याच्यामुळे. म्हणजे आपण समजा अन्न खाल्ले आणि ते खूप छान आहे हे कोणामुळे कळाले? किंवा गरम आहे, तिखट आहे, बरोबर नाही हे कोणामुळे कळाले? त्याच्यामुळे कळते. अनादि अनंताचे ज्ञान अगदी घटाप्रमाणे स्पष्टपणे जाणले जाते, तोच आत्मा होय. बघा, अनादि अनंताचे ज्ञान अगदी ज्याप्रमाणे स्पष्ट जाणले जाते. आता हे बाह्य वस्तू जर त्याच्या सत्तेने काढतात तर तो कोणत्या सत्तेने काढणार आहे? आपल्या तुझ्या सत्तेने तुझे गुण गावू आणि तेने सुखी राहू सर्व. त्याला जर जाणायचे तर त्याच्या सत्तेने, त्याच्या सत्तेशी समरस होऊन जाणू शकतो. एरवी नाही. सुख दुःख इत्यादी विषय आत्मा तो होय, तर सगळं जाणतो तो आत्मा आहे. अहंकार या आंतरिक सूक्ष्मतम कल्पनेपासून तो थेट देह यांचे वस्तू जगत, सूक्ष्म शरीर व आणि त्याच्या विषय वस्तू येथपर्यंत सर्व त्या ज्ञात्याकडून जाणले जातात, त्या परमात्म्याकडून जाणले जातात. स्थूल देह आणि त्याच्या भोवतालच्या जगतातील विषय वस्तू आणि सूक्ष्म शरीर व त्याचे सुख दुःख, राग, द्वेष, आसक्ती आणि द्वेष यांनी बनलेले विषय जसे आपल्या दैनंदिन जीवनात घट किंवा भांडे स्पष्टपणे ओळखले जातो, तसे हे सर्व स्पष्टपणे जाणले जातात. ते कळू शकतं. सूर्याच्या प्रकाशातून ही सगळी भांडी वस्तू सगळे जसे स्पष्टपणे जाणू शकतो, तसं त्याला सुद्धा त्याच्या प्रकाशाने त्याला जाणू शकतो. ज्याप्रमाणे लोक सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून राहून कार्य करतात, तद्वतच शरीर, ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धी ही आत्मचैतन्याच्या शक्तीवर आणि जीवन दायित्वावर अवलंबून राहून आपली कार्य करतात. त्याच्या जवळ राहून त्याच्या सत्तेने सगळे कार्य करतात. जसं सूर्याच्या याने चालले तसं उदाहरण देतात. घट किंवा भांडे याला स्वतःचा असा प्रकाश असत नाही. दुसऱ्या कशाच्या तरी प्रकाशामुळे ते दिसू शकते. सर्व भांडी आणि घट यांच्यापासून वेगळ्या अशा सूर्यप्रकाशाने प्रकाशित केले जातात. घट आणि भांडी याच्यापेक्षा ती वेगळी पार्टी आहे, त्याच्यामुळं हे कळतात. आता हे दृष्टांत देऊन त्याप्रमाणे सर्व वस्तू मात्र जगतातली सर्व वस्तू मात्र जाणीव तत्वाच्या चैतन्यामुळे, प्रकाशामुळे विषय वस्तू म्हणून ओळखू येतात, ज्ञान होतात. हे सगळं जे कळतंय, समजा विषयातला जो आनंद, जगतातली कोणती वस्तू कोणामुळे कळते? त्या परमात्म्या स्वरूपामुळं, आपल्यामुळं नाही. आणि आपणच तसं ते आहोत परमात्मा, पण अजून आपल्याला त्यांनी ते डिक्लेअर केलेलं नाही.
आपल्याला त्या शक्तीमुळे सगळं कळतं का आपल्यामुळं कळतं. म्हणून तुकोबारायांना म्हणले तुम्ही कसे वेद बनवले, वेद मराठीत कसे काय बनवले. ते म्हणले आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपा म्हणतो. आता जर हा अभंग घेतला आपण आणि आपण जर म्हणलं आपुल्या बळे नाही मी बोलत, तरी आपली पूर्ण भूमिका काय आहे, आपल्याच बळेने बोलते. हे जरी किती ऐकलं तर तो ठोका कोणता असेल आपल्याला त्या दिवशी पूर्ण आकलन होणार नाही. माझी थोडी सुद्धा नाही. काल महाराज म्हणले मी त्यावेळेला प्रवचन केलं पण मला काहीच कळालं नाही मी काय बोललो, पण मी दुसऱ्या दिवशी ऐकल्यानंतर मला असं वाटलं मी एवढं बोललो. हा, तर जो पहिला जो म्हणला ना मला काहीच कळालं नाही तोच बोलला होता. आणि आता जो मी बोलले हे कळालं तर तो आत्मा बोललेला. बघा हे दोन्ही मी सारखेच आहेत. कळालं का. थोडं जड आहे, थोडं जड आहे का जास्त जड आहे नाही, काही जड बी नाही हलकं बी नाही आहे की नाही. बघा यांनी प्रवचन केलं पण यांना कळालं नाही, पण यांनी दुसऱ्या दिवशी ऐकलं तर यांना कळालं. काय मी असं कसं बोलू शकलो. आता याच्यातून तुम्हाला कळालं कोण बोलले म्हणून आहे की नाही. यांनी प्रवचन केलं तेव्हा हे काय म्हटले मला काय कळालंच नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी यांना कळालं मी काय बोललोय. आता हे तुम्हाला कळालं कोण बोललंय. तुम्हाला कळालं की नाही आता कोण बोलले. हा आपणची आपण या प्रकाशित असे धनंजया. हा बघा यांनीच यांना प्रकाशात आणलेलं आहे आणि मग आपल्याला कळालं आपण कसे आहेत. पा किती सूक्ष्म. हा याच्यातून आपल्याला क्लिअर झालेले की आपल्यालाच कळत नाही पण आपणच बोलत असतो आणि आपल्याच सत्तेने बोलत असतो. पण आपण ज्यावेळेला आपण या शरीर या मनोवृत्तीपासून मी कसं काय बोलू, मी देह आहे ही एक वृत्ती आहे बोलताना. आणि ज्यावेळेला तुम्ही त्या ओघात येणार ना तेव्हा तुम्ही सणासन बोलत राहणार, त्यावेळेला तुम्ही बोलणारे नसणार. तुम्ही गाडी चालू करणारा किक मारणारे आहात आणि एकदा गाडी चालू झाल्यावर कोण पळवतं, ती शक्ती पळवते. तो ती कॉम्प्रेसर शक्ती पळवते, तसं आपल्याला ते पळवते. इथं दुसरं कोण नाही. आणि त्याप्रमाणे ते म्हणतात सूर्य जसा सगळ्या वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे जगातल्या सर्व वस्तू मात्र जाणीव तत्वाच्या चैतन्यामुळे प्रकाशामुळे विषय वस्तू म्हणून ओळखण्यात येतात. ही वस्तू अशी ही या विषयासाठी ही या गरजेची आहे, ते ज्ञान ज्ञात होतात. हे जाणीव तत्व हे ज्ञान स्वरूप असते. जाणीव तत्व कसे आहे ज्ञान स्वरूप आहे, त्याला सगळ्या गोष्ट सगळं कळलं जातं की जे आत्मतत्वाचे स्वरूप आहे. बघा आता जवळ घेऊन चालले ते जाणीव तत्व, ते जाणीव तत्व की जे आत्मतत्वाचे स्वरूप आहे. तुमच्या हृदयात असणाऱ्या आत्म्याचं ते स्वरूप आहे. या वस्तूला जाणता तुम्ही म्हणजे ही वस्तूपासून ते तुम्ही वेगळे आहेत. म्हणजे अजून एका ठिकाणी सांगितलं ते जडालाही जाणतं आणि स्वतःलाही जाणतं, ते दुसऱ्यालाही जाणतं आणि स्वतःलाही जाणतं. आता आपल्याकडं कोणती शक्ती आहे त्याच्यामधली, ते चैतन्य जडालाही जाणतं आणि स्वतःलाही जाणतं. याच्यामधली कोणती जाण आपल्याला आहे सध्या, ते जडालाही जाणतं आणि स्वतःलाही जाणतं. आपण कोणाला कोणाला जाणतो, आपण जडाला जाणतोय पण स्वतःला जाणत नाही, स्वतःला जाणत नाही. आणि आता आपण म्हणू मग मी मला जाणतो म्हणजे तुझ्या जडाला जाणतो, ह्या जडाला जाणतो तू, पण तू स्वतःला जाणत नाही. आता त्याच्यासाठी आपल्याला अजून अंतर्मुख करता येते, आपण आपल्याला जाणायचंय. आता या जडाला जाणतं बाहेरच्या जगतातल्या त्यालाही जडाला जाणतं, ते पण स्वतःला जाणत नाही. पण ते मात्र जडालाही जाणतं आणि स्वतःला जाणतं. तेच महान सत्य तत्व की जे प्रत्येक वस्तूला प्रकाशित करते. पहा सगळ्या जगातल्या जेवढ्या वस्तू आहेत त्याचा प्रकाशक कोण आहे. मग आता आपल्याला कापायला आले काही लोक, आम्ही काट डालेंगे उसको, कोण काट डालने वाले अपने को, कोण, तेच आहेत. बोकड्याला जर कापायचं असेल तर कोण पाहिजे, कसाहीच पाहिजे. बोकड्याला कापायचं असेल तर जेव्हा माजटलं जातो आपण तेव्हा ती शक्तीचा उद्रेक होतो आणि ते एक रूप घेऊन येते. कोणाला तरी जे जास्त माजले होते म्हणून यादवांना घेऊन आले.
आणि मग यादव माजले होते म्हणून त्यांच्यातच लावून संपवून टाकलं. ती शक्ती कोणत्याही माध्यमातून कधी काम करू शकते. उदाहरणार्थ कशी काम करून घेते, झाडालाही कशी प्रकाशित करते. एक माणूस म्हटला राजाला मुलगा झालेला आहे, कोण आठवतंय बघा दृष्टांत, आणि त्याला वाघ मारणार आहे. काय आठवतं का दृष्टांत? मग त्याला सांगितल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या राजाने सेफमध्ये ठेवला त्याला, वाघ तिथपर्यंत पोहोचणार नाही म्हणून. मग त्यांनी त्याला टाळा बिळा त्याच्या आतमध्ये ठेवला. हा एकदम जबरदस्त, वाघ जाणार नाही. पण एक दिवशी चुकून तो टाळा उडला आणि राजकुमाराच्या टाळक्यात पडला. राजकुमार छोटा होता, जागेवर खाल्ला झाला. ते म्हणले वाघ मारणार होता. मग याला वाघाने तर मारलं नाही, मेला हा ठीक आहे, पण मारणार कोण होतं याला? वाघ. मग तो टाळ्यावर काय चित्र होतं? वाघाचं. तो प्रत्येक वस्तूला प्रकाशित करतोय. मग त्याला जर संपवायचं आहे तर आता वाघ हा टाळ्यावर वाघाचं चिन्ह होतं, आणि आता आपण को काटणेवाले मारणेवाले त्यांच्या कोणाचं चित्र आहे? बोलायचं नाही आपल्याला याच्यावर. पण ते म्हणणार ती जमात नाही, त्या जमातीचं रूप घेतलेलं आहे त्यांनी, आणि ते त्यालाच कापील. त्याही काळात साधू संत होते गोव्यामध्ये. तेच महान सत्य तत्व की जे प्रत्येक वस्तूला प्रकाशित करते. अनुभव उपकरणे नव्हे तर खुद्द अनुभव उपकरणेच नव्हे तर खुद्द अनुभव सुद्धा त्याच्याकडून सर्व काळी प्रकाशित होतात. मला अनुभव आला, या उपकरणाला ते प्रकाशित करते, मला अनुभव आला. पण अनुभवाला कोण प्रकाशित करतो? अनुभवाला सुद्धा तोच प्रकाशित करतो. बघा, ते सर्व जगातल्या वस्तूला प्रकाशित करते. अनुभव उपकरणेच नव्हे, ज्या उपकरणातून अनुभव येतो त्या उपकरणांनाच नाही प्रकाशित करत, तर खुद्द अनुभव सुद्धा त्याच्याकडून सर्व काळी प्रकाशित होतात. तो मला अनुभव आला, तो तुला नाही अनुभव आला, तो त्यालाच आलेला आहे. पण तू स्वतःला वेगळं समजतोय ना, म्हणून त्याला तो प्रकाशित करतोय. हे महान सत्य तत्व कोणते? त्याच्यामध्ये सत्य तत्व याच्यावर एक आकडा टाकला होता, ते उपनिषद आणले बृहदारण्यक नाही ना, त्याच्यातील 4थ्या प्रकरणातला 23 नंबरचा श्लोक आहे. 3 ते 23 श्लोकाचा गर्भीरार्थ या श्लोकात सूचित केला गेला आहे. आता पुढच्या श्लोकात येणार आहे. या श्लोकात आता वाचलं त्याच्यातच उल्लेख केला होता, किती गर्भित अर्थ येतो त्यामध्ये, तिकडं स्पष्ट केला होता. म्हणजे सगळ्या हालचाली ज्या चालू आहेत. उदाहरण दिलं तर तुकाराम महाराज काय म्हणतात, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली आणता मग कुठे? झाडाचं पान हलवणारी सत्ता जी आहे ना ती आहे. मग फक्त झाडाची पानच सत्ता हलवते, बाकीचं नाही. बाकीचं सगळं कोण हलवतं? आपण. वृक्षाचं पान म्हणजे त्याच्यानंतर एक उदाहरण दिलं म्हणजे ते सगळं गणित त्याच्यावर अवलंबून राहिलेले आहे की नाही? हे महान सत्य तत्व कोणते? श्लोक क्रमांक 131. कोणते महान सत्य तत्व? हे महान सत्य तत्व अंतर्यामीचे आत्मतत्व. बघा आता ते सत्य तत्व कोणतं आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू. या इकडे या तुम्ही, इथे नाही तिथे बसा. बरोबर, ट्रॉफिक होतं ना जास्त असं. हे महान सत्य तत्व अंतर्यामीचे आत्मतत्व. बघा आता किती जवळ आणलेलं आहे ते महान सत्य, ते तत्व व्यापक आहे, अमुक आहे. ते कुठं आलेलं आहे? ते तुमच्या हृदयात येऊन विराजमान आहे. याच्यात म्हणून स्वर्गीचे अमर इथे यायचं म्हणतात. काय यायचं म्हणतात हे त्यांना कळालेले, आपल्याला अजून कळालेलं. आपल्याला जर कळालं ना ते काय इथे यायचं म्हणतात, आपण इथून जाणारच नाही. मग आपण जाणारच नाही. आणि एक क्षणाचा उपयोग करू आपण. असे कुत्र्यासारखं हॅ करत पळत नाही बसणार आपण, विषय वस्तूच्या मागे पळणार नाही. जो सगळ्यांना पळवतोय त्याच्या मागे पळू आपण. मग निरंतर अखंड सुख अनुभूती, ज्याचे मूळ स्वरूप निरंतर अखंड आनंद सुखानुभूती स्वरूप आहे, झोपल्यानंतर त्याची अनुभूती येते आपल्याला.
आनंददायक असतं, म्हणून सकाळी फ्रेश होतो. एखादी वस्तू मिळू द्या बरं, निरंतर आनंददायक अखंड. मुलीच्या लग्नामध्ये, मुलाच्या आणि मुलीच्या लग्नामध्ये आई वडील कधी थकत नाहीत आणि ते उपवास धरतात. उपवास धरतात का आपोआप होतो? उपवास धरतात तर त्यांनी कधी खिचडी घेऊन गेलेत का? ते का रताळे घेऊन गेलेले आहेत? काहीच नाही. आणि काही खाल्लं नाही आणि मग संध्याकाळी थकलेत काय? उलट आता ते थकत नाही, उलट वरातीला सुद्धा ते जातात, है की नाही? उपवासी असून वरातीला जातात, कारण ते कसे आहेत? त्यांच्या मूळ स्वरूपावर आहेत, त्या निरंतर अखंड आनंद स्वरूपे. त्यावेळेला नाठवे घरदार आणि तहान पळाली, तो कशावरही अवलंबून राहू शकत नाही. त्या सुखात हिमालयातले योगी लोक आहेत. त्यांची शरीरं अशी झालेली आहेत, परंतु ते आहेत ते त्या निरंतर आनंदामध्ये आहेत. एखाद्या वस्तूकडून आपल्याला आनंद भेटला का त्यावेळेला आपण आनंद स्वरूप असतो ना, तो आनंद आहे ना, तो आत्म्याचा, तो आपल्या स्वतःचा आहे, तो आत्म्याचा आनंद आहे. जे नेहमी एक रस रूप असते, ते सतत त्या एकाप्रमाणे, जशी तेलवत धार चालू आहे ना, तसं ते सतत चालू आहे. पण कधी कधी विक्षेप येतात. जसं अजून एक उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीमध्ये की भागवतमध्ये, असं छप्पर आहे आणि त्या छप्पराच्या तिथं थोडंसं होल आहे आणि त्याच्यामधून सूर्याचं किरण येतं. त्याला काय वाक्य म्हणतात? कवडसा. बरोबर. वा, त्या कवडसा निरंतर आहे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत. पण कधी कधी मध्ये गॅप होतो का? इकडचा माणूस तिकडे गेला का त्यावेळेला तो होतो. तसा ज्यावेळेला आपल्या मनोवृत्तीमध्ये अशी काहीतरी एक विशेष हालचाल होती, हे ते पाहिजे ते पाहिजे, त्यावेळेला तो अंधुकसा होतो आणि मग त्यावेळेला आपण थोडंसं निस्तेज होतो आणि काहीच आपल्या मनात अपेक्षा नसू द्या. बरोबर. चिंतनाच्या वेळेला काय आपल्याला करतात? शांत. दारू पिणारा माणूस कसं आहे? शांत पडून राहतो, त्याला कशाचीच आठवण होत नाही. हो. नामचिंतनामध्ये किंवा एखाद्या खेळामध्ये बघा, पोरं खेळामध्ये इतके मशगूल होऊन जातात, त्यावेळेला दुखतं का? त्यावेळेला त्यांचे हातपाय वगैरे काहीच नाही. त्यावेळेला ते निरंतर त्या अनुभूती स्वरूपाशी एकरूप असतात. जे नेहमी एकरस रूप असते, तरीही निरनिराळ्या मनोविकारांच्या द्वारा जे सतत प्रतिबिंबित होत असते. बघा, मनाचे विकार प्रत्येक वेळेला वेगवेगळे होत राहतात आणि मग त्यामुळे ती धरसोड होतं. आणि ज्याच्या आज्ञेनुसार वाणी इत्यादी ज्ञानेंद्रिय आणि पंचप्राण आपापली कार्य करीत असतात. बघा, मनोविकाराला सुद्धा ते प्रतिबिंबित त्याच्यावर करीत असतं. त्याच्यानंतर त्याच्या आज्ञानुसार ही वाणी, आज आपण बोलतोय ना, त्याची जर आज्ञा झाली आपली वाणी चालू शकणार नाही. त म होणार. आपण जे बोलतोय ना त्याच्या सत्तेने बोलतो. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे म्हणजे काय? तुमच्या मुखातून आता कोणती वाणी बाहेर पडते? वेदवाणी बाहेर पडते. हा. आणि ज्या वेळेला तुमचं कार्य संपणार त्यावेळेला दुसऱ्याच्या मुखातली वेदवाणी पुढे आणायची असली तर गुरूंना शांत करणार आणि त्यांच्याकडून वधून घेणार. आणि ज्याच्या आज्ञेनुसार वाणी इत्यादी ज्ञानेंद्रिय, जेवढी वाणी इत्यादी पंचप्राण आपापली कार्य करतात, सर्व त्याचंच सांगितलं. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, तोच पुराण पुरुष होय, ज्याच्या सत्तेने सगळ्या आपल्या शरीरातल्या सगळे उपकरणं बरोबर चालतात, पंचप्राण चालतात. तो पुराण पुरुष आहे. आणि तो पुराण पुरुष काय करतो? व्हेंटिलेटरचं काम करतोय. एवढा मोठा माणूस कामाला ठेवला आहे पण सगळ्यांनी, पण आपल्याला खबर नाही. राजाला काय माहीत नाही? दिवाळी माहीत नाही. या महान आत्म्याबद्दल जो सूक्ष्म शरीरात वास करतो त्या पुरुषाबद्दल आपण जास्तीत जास्त काय म्हणू शकू? काय म्हणणार आपण त्याच्याबद्दल? ते हे की तो एक अखंड आनंदाचा निरंतर येणारा अनुभव आहे आणि त्याच्याशी आपल्याला समरस व्हायचं. जेवढं आपण रिलॅक्स शांत होत जाणार तसं त्याच्याशी समर. त्याचे कारण शरीर, मन, बुद्धी ही भूक लागलेली आहे, मग कीर्तन थांबवायचं आणि जेवून घ्यायचे का? त्याचं मन आनंदाशी रममान नाही होणार. कारण का? त्याच्यामध्ये व्यत्यय येत राहिलेले. मग ते व्यत्यय पहिले दूर करायचे. 5 वाजले चहा पाठवायचा का? किंवा ड्रायव्हर बघा सारखी तंबाखू खातोय गाडी रात्रीची चालवताना किंवा गोळ्या खातो का? त्याला उत्तेजित करायचे. त्याला त्या पुरुषाबद्दल आपण जास्तीचा तो आनंद, तो एक अखंड आनंदाचा निरंतर येणारा अनुभव आहे. त्याचे कारण
शरीर, मन, बुद्धी ही दुःखाची कारणे येथे नसतात. का? तो निरंतर अनुभव कधी येतो? त्याचे कारण शरीर, मन आणि बुद्धी ही दुःखाची कारणे तेथे नसतात. त्यावेळेला त्याचा शरीर भाव नाशला जातो. मन हे ब्रह्मरूप झालेलं असतं आणि बुद्धी सांगा तू म्हणे हे मीच करी, त्यावेळेला त्याला तो आनंद आहे. गोविंद गोविंद म्हणा म्हणजे मन गोविंद झालं. त्याच्यानंतर तही शरीर भावना असती आणि मग बुद्धी, तसं तर शरीर भावना असती म्हणजे एक अख्खा शरीरातले सगळे पार्ट नाचले, त्यांचं काम करणं बंद पडलं. ही दुःखाची कारणे तेथे नसतात. सर्व इंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी मिळे आत्म्या कांतीजी. बघा मग ती नसतात. ती बुद्धी त्याला समरस झालेली आहे, शरीर त्याच्या चरणाशी समरस झालेले आणि मन विलीन झालेले. ती कारणे नसतात तेव्हा तो निरंतर स्त्रोत चालू आहे, त्याचा आनंद येणार. आपल्या आत्मय आहेच येतो, तो बाहेरून कुठून आणायचा नाही. जितके मनोविक्षेप कमी तितका आनंद जास्त. मग आता आपण सत्संगाला जातो किंवा तीर्थयात्रेला जातो, का जातो? विक्षेप कमी होतात. विक्षेप कमी करायचे असतात, वाढवायचे नसतात. जे विक्षेप निर्माण करणार आहे त्याला ड्रॉप करायचं असतं, तर आनंद भेटू शकतो. त्या विक्षेपला ड्रॉप केलं पाहिजे. अशा तऱ्हेने मनाच्या संदर्भात आपण फक्त म्हणू शकू की आत्मा निरंतर बघा अनुभवास येत असते, तितका आनंद जास्त. जितके मनोविक्षेप कमी तितका आनंद जास्त. जेव्हा आपण देहातीत होतो तेव्हा दुःख अनुभवास येत नाही, केव्हा देहाच्या पलीकडे जातो तेव्हा. अशा तऱ्हेने मनाच्या संदर्भात फक्त म्हणू शकू की आत्मा हा निरंतर आनंद स्वरूप आहे. ती एक अतीतावस्थेतील निरुपम अनुभूती असते, कारण तिच्यामध्ये मनोविक्षेप नसतात, सगळं शांत. मग ते जे काही लोक म्हणतात 3 तास चिंतन करा, 5 तास चिंतन करा, का? मनोविक्षेप कमी करण्यासाठी. कधी कधी ज्याला नामस्मरण माहीत नाही पण तरी पण तो ध्यानाला बसतोय, का? मनोविक्षेप कमी होतात, त्यावेळेला तो प्रसन्न होऊन जातो. मनाची गुंताडी कमी करायची. ही जे तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन बसले किंवा संन्यास जो घेतला ना संन्यास, तो हाच आहे. संन्यास म्हणजे सर्व लोकांशी संबंध तोडणे, हा बाह्य संन्यास आहे. आणि एक आंतर संन्यास आहे, सगळ्यांमध्ये असून बाजूला होणं, तो एक संन्यास आहे. ती अनुभूती असते कारण तिच्यामध्ये मनोविक्षेप नसतात. जेव्हा एखादी लहान मुलगी बघा, आता आपण त्याची कल्पना करू शकत नाही तो आनंद कसा असेल. ज्यावेळेला आपण त्या स्टेपला जाऊ तेव्हा एक एक विक्षेप कमी केला पाहिजे. जेवढा तुमच्या डोक्यात बाजार जास्त तेवढे तुम्ही त्याच्यापासून लांब, आणि जेवढी उपाध्या कमी तेवढ्या. शरीर ही उपाधी आहे, नाव ही उपाधी आहे, आणि त्याच्या पलीकडे किती उपाध्या आहेत. मग एक एक उपाधीचं जशी कमी होत जाणार तसं. आता उदाहरण देतात बघा, कशी कल्पना करू शकतो आपण त्या आनंदाची. जेव्हा एखादी लहान मुलगी विवाहाबद्दल विचारते तेव्हा तिच्या समजुतीकरता आपण जास्तीत जास्त जे काही म्हणता येत असेल तर ते हे की तिचा नवरा तिला बाजारातून बाहुल्या आणून देईल. नवरा काय करीन? तिला काय सांगू शकतो त्या लहान मुलीला? तर तुझा नवरा तुला बाजारातून बाहुल्या आणून देईल. म्हणजे तिला सर्व दिवसभर त्याच्याशी खेळता येईल, कारण तिला काय करायचंय? लहान मुलीला खेळायचंच आहे. मग नवरा काय करून देईल? बाहुल्या आणून देईल, म्हणजे ती दिवसभर खेळू शकते. फक्त एवढंच तिला सांगू शकतो ना. फक्त ती जेव्हा वयाने मोठी होते तेव्हा तिला कळते की विवाह म्हणजे काय बाहुल्यांचा खेळ नव्हे, तर ते अधिक गांभीर्याने भरलेले जीवन आहे. त्याप्रमाणे साधकाच्या अनुभवाच्या संदर्भात आणि त्याला त्याचे आकलन व्हावे म्हणून असे येथे म्हटले आहे की आत्मा हा निरंतर आनंद स्वरूप आहे. काय दृष्टांत आहे? सिद्धांत काय आहे? नवरा बाहुल्या आणून देईल ही लहानपणी सांगितलं. तसं आता आपण या क्षेत्रात लहान असल्यामुळे आपल्याला काय सांगितलं? आता तिला बाहुल्या आणून देईल म्हणजे ती किती खुश होईल. आई वडील इथले एक नाही तर 2 बाहुल्या आणून देणार आहे, आणि हा सारख्या बाहुल्या आणून देईल म्हणजे ती त्याच्या तसं तिच्या बुद्धीप्रमाणे तसं आपल्या बुद्धीच्या पातळीवर आता आपल्या वयाच्या नुसार आपली बुद्धी बघा. आत्मा हा निरंतर आनंद स्वरूप आहे.
असे म्हटले आहे, म्हणून त्याचे आकलन व्हावे म्हणून त्या पोरीला काय आनंद येतो तेव्हा कधी कळेल तिला, ती प्रौढ होईल तेव्हा. आता आपण बालिश असल्यामुळे म्हणून असे म्हटले आहे की आत्मा हा निरंतर आनंद स्वरूप आहे, एवढं म्हटलेले. परंतु त्याचं परत मागचं वाक्य, विवाह म्हणजे भावल्या त्याप्रमाणे साधक नाही, पुढे वाक्य कुठे गेलं, ती फक्त वयाने मोठी होते तेव्हा तिला कळते की विवाह म्हणजे काय, बाहुल्यांचा खेळ. ज्यावेळेला ती इकडं प्रौढ होईल तेव्हा तिला कळेल हा आनंद म्हणजे काय, हा बाहुल्यांचा खेळ किंवा आपण समजतो तसं नाही. तर त्याच्या पुढे वाक्य लिहिलेले, ते अधिक गांभीर्याने भरलेले जीवन आहे. त्याच्यानंतर तो संसारिकच माणूस दिसणार, पण तो संसारिक नसणार, तो त्यावेळेला या भूमिकेत असणार ज्याच्याशी संबंध आहे जनाबाईंचं वाक्य, देव देते देव घेते, देवासवे व्यवहारिते, देव खाते देव पिते, देवावरी निजते. म्हणजे हे एवढं गांभीर्याने भरलेलं जीवन असणार त्यावेळेला. मग तो आनंद असणार म्हणजे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता, कृष्ण माझा, एक देव नाही त्यावेळेला, वेगवेगळ्या प्रकाराने सगळं त्याच्यास तो संगतीत असणार. त्याप्रमाणे साधकाच्या अनुभवाच्या संदर्भात आणि त्याला त्याचे आकलन व्हावे म्हणून, आता साधक आहे का, हा सिद्ध आहे, साधक आहे म्हणून त्याला आकलन होणार, अशा पद्धतीत तो नेहमी आनंद असतो. आत्मा म्हणजे नेहमी आनंदी. मग आता आपल्याला काय पाहिजे, नेहमीचा आनंद पाहिजे, म्हणजे मग आपण तिकडे जाणार. मग त्यावेळेला ते कळणार का ते गांभीर्याचे जीवन आहे. त्याला आकलन व्हावे म्हणून येथे म्हटले आहे की आत्मा हा निरंतर आनंद स्वरूप आहे. त्याचे कारण असे की तो या ठिकाणी शरीर, मन आणि बुद्धी आणि त्याच्या क्लेश व दुःख या प्रसंगामध्ये अतिशय गुरफटलेला असतो. म्हणून त्याला काय सांगायचं आहे, हा नेहमी दुःखात आहे, म्हणून त्याला काय सांगायचं, आत्मा नेहमी आनंदीमय आहे. कारण हा शरीरामध्ये गुंतलाय, हा मनामध्ये गुंतलाय आणि हा बुद्धीमध्ये गुंतलाय. ह्या आत्म्यास अंतरात्मा असेही म्हणतात. वेदांतामध्ये अंतर म्हणजे सूक्ष्म, म्हणून आपण जेव्हा अंतरात्मा म्हणतो तेव्हा आपण त्याचा सूक्ष्मतम म्हणजेच सर्वव्यापी असा अर्थ घेतो. हा सर्वव्यापी आत्मा एकम अद्वितीय असून तो अस्तित्व स्वरूप आहे. तो कोणत्या तरी वस्तूच्या भावरूप नव्हे, तर तो स्वतः अस्तित्व स्वरूप आहे. तो नेहमी एकरूप असतो, तो सगळ्यांमध्ये आहे, सगळ्यांमध्ये एकरूप आहे. आणि शिवाय अस्तित्व त्याच्यावर दुसऱ्याचं अस्तित्व अवलंबून आहे, दुसऱ्यांवर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही. तो आनंद स्वरूप आहे, पण तो आनंद त्याचाच आहे. तो आनंद दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूवर अवलंबून नाही. तो नेहमी एकरूप असतो. सदा एकरूप म्हणजे शुद्ध आत्मस्वरूप, सदा एकरूप असतो त्याच्याशी. आणि सतत आत्मस्वरूप, तो शुद्ध आत्मस्वरूप. बघा, तो नेहमी एकरूप असतो, सदा एकरूप. आता ह्या फक्त आपण काय करणार आहे, फक्त कल्पना करू शकतो तिथपर्यंत, किंवा वास्तव जेव्हा त्याच्याशी पूर्णपणे समरस होऊ तेव्हा आपल्याला कळणार. आपले सिनियर त्याच्यापेक्षा थोडेसे आपल्या पुढच्या वर्गात आहे, आणि जे पूर्ण झालेले आहेत त्यांचं नाव आहे आसो ऐसा कोठे आठवच नाही. त्यांना स्वतःच्या नाही देहशुद्धी, त्यांना स्वतःच्या देहाची आठवण नाही, कुटुंबाची आठवण नाही, कशाचीच आठवण नाही. असं नाव आहे आसो ऐसा कोठे आठवची नाही. नेहमी एकरूप असतो, सदा एकरूप म्हणजे केवळ शुद्ध आत्मस्वरूप, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच मिलावट नाही. मी माझे याच्या कोणत्याही प्रकारचा जोपर्यंत नाही तोपर्यंत तो आनंद. आणि मी माझे आलं का आलं, परत सगळं लचाण त्याच्याबरोबर आलं. जे स्वरूप एकरूप असते ते कधीही परिवर्तन पावत नाही, याच्यात कधी परिवर्तन नाही होत. आत्मस्वरूपामध्ये तो आनंद रूप आहे सतत. त्याच्या जीवनात घटना आलेल्या आहेत एखाद्याच्या जीवनामध्ये, आणि तो आत्मा अंतरात्मा आहे, आणि हा वरवर दुःखी आहे, तरी सुद्धा आतमध्ये आत्मस्वरूप कसं आहे, आनंद स्वरूप आहे. पण हा कोणत्या आनंदात आहे, ह्या व्यावहारिक सुखाच्या सापेक्ष दुःखात आहे. पण त्याच्याही पलीकडे तो वेगळा आनंदाचा स्रोत आहे, म्हणून तो जिवंत आहे. आनंद स्वरूप म्हणजेच टवटवीतपणा, त्या झाडाझुडपांमध्ये असणारा टवटवीतपणा. आता बघा झाडं स्वरूप कशी दिसतात, ती शुद्ध आत्मस्वरूप दिसतात, टवटवीतपणा आहे त्यांच्यामध्ये.
म्हणून वैविध्यरूप दृश्य ही आपण त्याच्यावर प्रलंबित केलेली भ्रांत संकल्पना असतात. वरती येणारी सुखदुःख ही भ्रांतीची कल्पना आहे, पण आतमध्ये मुळात आत्म्याचा आनंददायक स्रोत आपल्या आतमध्ये चालेल. पण वर आपण कल्पनेने केलेले सुख आणि दुःख. बघा बरं, आपल्या घरात जर कोणी गेलं तर आपण दुःख आहे, शेजारच्या घरात गेलं तर तेवढं दुःखी नाही का? तर ही आपल्या कल्पनेने हे माझं आहे आणि हे त्याचं दुःख आहे. बघा, ते म्हणतात ते नेहमी आनंद रूप आहे, पण आपण का कधी सुखदुःखाच्या झटक्याने होतो का? तर आपली वृत्ती आहे ना हेल काय खाती. बघा, म्हणून वैविध्यरूप दृश्य ही आपण त्याच्यावर प्रलंबित केलेल्या भ्रांत संकल्पना आहेत. कधी मी सुखी आहे, मी कधी दुःखी आहे, मी शिनलेलो आहे, मी भागलेलो आहे, ह्या त्याच्यावर केलेल्या आपल्या भ्रांत कल्पना आहे. कशा? त्याच्यावर काहीच परिणाम नाही होत. म्हणजे कसं? तुम्ही ज्या वेळेला एखाद्या खांबावर भूत म्हणून जरी कल्पना केली तर खांब कधी भूत होत? तसा आत्मा अखंड आनंद असताना त्याच्यावर तुम्ही जरी कल्पना केली आमच्या घरातले एक मेले म्हणून मी दुःखी, तरी ते त्याही वेळेला दुःखी नाही आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला लॉटरी लागलं तुम्ही खुश होता, त्यावेळेला तो खुश नाही, तो त्याच्यापेक्षा कोणत्या तरी आनंदाच्या स्रोतात आहे, तुम्हाला त्याच्याशी समोरच व्हायचं आहे. मग त्या आनंदाशी जर एकरूप व्हायचं आहे तर ह्या बाह्य जगताशी तुम्हाला त्या दृश्याशी काय करावं लागेल? संबंध कट करावा लागेल. कट करायचं म्हणजे अंतर्वृत्तीतून करायचं का यांना सोडून जायचं कुठं? अंतःकरण वृत्तीतून. म्हणून वैविध्यरूप दृश्य ही आपण त्याच्यावर प्रलंबित केलेल्या भ्रांत संकल्पना असतात. आपण जेव्हा खांबावर आपल्या विपरीत भावनामुळे भूताची कल्पना करतो, भूत पाहतो, तेव्हा तेथे जे काही असते ते खांबच, केवळ खांबच सर्वदा सत्य वस्तू असते. त्याच्यावर शुद्ध अस्तित्व रूप, त्याप्रमाणे शुद्ध अस्तित्व रूप हेच आत्म्याचे केवळ शुद्ध स्वरूप असते. द्रोणाचार्यांचा दृष्टांत. द्रोणाचार्यांना मारायला दृष्टद्रुम्न तयार केलेला आहे आणि ज्यावेळेला त्यांची समेट झाली तेव्हा म्हणले महाराज सगळं मागचं सोडून द्या. हां, आणि आता हा दृष्टद्रुम्न तुम्हाला मारायला मी तयार केलेला होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणतात नाही, माझा मुक्तिदाता तो आहे. त्याही वेळेला तुम्ही तसेच राहिले पाहिजेत. वाघ खायला आल्यानंतर सुद्धा. त्या दिवशी पाहिलं का, एक कुत्र स्टेटस ठेवलेला होता, त्या कुत्र्याला वाघाने पकडून नेलं आणि झाडावर बसून आता म्हणलं आता हा माझ्याच तावडीत ते कुठं जातोय, आणि असं त्याच्यावर हात ठेवला आणि वाघ इकडे इकडे बघतोय. तो कुत्रा शांत आहे, तो आता पडून राहील तर येत आहे. आणि मग त्याच्या मानगुटीला बी पकडलं, चावतोय तरी सुद्धा काकू करत नाही, चाव. आणि त्या क्षणाला तिथून शिकाऱ्यांची गाडी आली आणि त्यांनी पाहिलं, शिकारी लगेच गाडी थांबून लगेच बंदूक काढायला लागले. तेवढ्यात वाघ गेला पळून आणि कुत्रा बी छलांग मारीत आनंदात निघून गेला. ती भूमिका आहे ना, ती कुत्र्याची जी भूमिका आहे, वाघाच्या तडाख्यात येते तरी सुद्धा त्याला वाटत नाही आता काय, आता पळालो तरी मग दमून मारण्यापेक्षा मोकळ्या मेलेलं बरं आहे का नाही. तशा पद्धतीने ती खांब ही कल्पना नाहीच आहे. खांब आहे ना ही कल्पना आहे, तिथं काय आहे आपलं भूत ही काय कल्पना आहे, तिथं काय खांब आहे. वाघ ही सुद्धा काय कल्पना आहे. आपल्याला नाही पटणार, कारण अजून आपण घाबरणारच आहे, कारण आपण स्वतःला काय समजतो. ही स्टेप कधी आहे, शरीर मन. आपण तुकोबरायचं आठवले की नाही, की भूतानी त्यांचा हात पकडला तरी म्हणतात देवा तुला हे रूप घेता येतं. आता समजा आपल्याला मारलं जे एखाद्याने फटका, तर आपण त्याला जर असं म्हणलं देवा तुला हे रूपच घेता येतं म्हटल्यानंतर तो अजून एक मारील फटका का सोडून देईल? काय करील? तुम्ही बघा ना, मारणाराच्या समोर मार 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 नाही मारणार तो, आणि तुम्ही पळायला लागले का तो मारणार. आठवलं होतं एक निघून गेलं बघा. त्याप्रमाणे शुद्ध अस्तित्व स्वरूपच हेच आत्मतत्वाचे केवळ स्वरूप असते. शिवाय जे वस्तुमात्रांना सर्व गोष्टींना सदैव जाणत असते, सर्व गोष्टींना सदैव जाणत असते, त्या वस्तूला जाणत असतं, त्या वस्तूच्या परिणामालाही जाणत असतं. ते प्रत्येक गोष्ट आपल्याला त्यालाच प्रज्ञानम ब्रह्म म्हणतात. प्रत्येक जाणीव करून देतं, प्रत्येक क्षणाला जाणीव करून देते ते.
ती जाणीव आपली स्वतःची नाही, ती जाणीव तत्वाची जाणीव आहे आपल्याला झालेली. शिवाय जे वस्तुमात्रांना सर्व गोष्टींना सदैव जाणत असते ते जाणीव तत्व होय. म्हणून वस्तुमात्रांचे ज्ञान होणे, वस्तू म्हणजे शुद्ध ज्ञान म्हणून होणे पाहिजे होतं. म्हणून वस्तुमात्राचे ज्ञान होणे, वस्तू म्हणजे शुद्ध ज्ञान आत्मतत्व होय. आता बघा, ते सर्व वस्तूंना जाणते ते जाणीव तत्व वस्तू आहे. म्हणून तुरतुरा वस्तूशी, ते आत्मस्वरूपच आहे. त्या आत्मस्वरूपाला आत्मस्वरूप जाणू शकतं. अशा तऱ्हेने सूक्ष्मपणे विचार केल्यास जाणीव तत्व हे वस्तुविहीन जाणीव, कोणत्याही वस्तूच्या व्यतिरिक्त जी जाणीव आपल्याला आनंददायक होती ती आहे. वस्तूकडून होते त्यावेळेला आपल्याला सर्व वस्तूकडून, पण ती वस्तूकडून पण त्यावेळेला होत नसते ती. पण तीच बिगर वस्तूच्या ठिकाणी जर जाणीव झाली का मग तो खरा आनंदाचा आपल्याला झरा लागलेला आहे असेच सूचित केले जाते. मग जेवढे महात्मे आहेत बघा ना, गौतम बुद्ध घ्या, जेवढे महात्मे पदाला होऊन गेले ते तसेच निरपेक्ष वस्तू, कोणत्याही वस्तूच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे आनंद आहे. आपल्याला वस्तूचा आनंद आहे, तो पण कोणाचा आहे? वस्तूचा आहे का? तो आत्मस्वरूपाचा आहे. पण आपण फसलो जातो, भ्रांती होती मला या वस्तूपासून आनंद भेटतो. वस्तूहीन जाणीव असे सूचित केले जाते. या जाणीव तत्वाच्या प्रेरणेमुळे प्रत्येक गोष्ट कार्य करीत असते. आपल्या जीवनातले सगळी जी कार्य चालू आहेत, इथून तिथून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि रात्री झोपेतली सुद्धा, ती सुद्धा त्याच्याच माध्यमातून चालू आहे. जाणीव तत्वाच्या प्रेरणेमुळे प्रत्येक गोष्ट कार्य करीत असते. प्रत्येक कार्य गोष्ट कोणती करत असते? ते जाणीव तत्व. हे आधीच्या श्लोकात श्लोक 129 मध्ये स्पष्ट केले आहे. जी विश्वनिर्मितीपूर्वी होती आणि सर्व वस्तू मात्र, प्राणी मात्र आणि त्यांच्या घटना यांच्या संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान म्हणून आत्ताही कार्य करीत आहे, अशी ती गोष्ट आहे. पहा काय सांगितलं मागे, सांगितलं का ही सगळी ती करते. पण जी विश्वनिर्मिती पूर्वी होती, जगत नव्हतं तेव्हा ती होती, आणि सर्व वस्तू मात्र, प्राणी मात्र आणि त्यांच्या घटना यांच्या संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान आता म्हणून आताही कार्य करीत आहे. म्हणून त्या वाघाच्या आतमधलं अधिष्ठान आहे ते कोणाचं आहे? सापाच्या अधिष्ठान आहे. जे हृदयामध्ये त्याच्या अंतःकरण, त्याचं जे अधिष्ठान आहे सापाचं, खऱ्या सापाचं, ते परीक्षित राजाला चावायला गेलं, त्याचे अधिष्ठान काय? आत्माचे, सर्वांचे जे अधिष्ठान ते माझे रूपपूर्ण आहे. त्या विश्वाचे अधिष्ठान म्हणून आत्ताही कार्य करीत आहे, अशी ती गोष्ट आहे. आत्ता ती या वेळेला आपल्या बरोबर आहे. आत्ता ती आपल्या या वेळेला बरोबर आहे. या वेळेला ती बरोबर आहे हे बोलत असताना ती आपल्या बरोबर नाही, तीच बोलते. आणि आत्ता ती ह्या वेळेला आपल्याबरोबर ऐकत आहे, ती आत्ता आपल्याबरोबर ऐकत नाही, ऐकत आहे ती वस्तू तीच आहे, तीच वस्तू आपण आहोत. श्लोक क्रमांक 132. याच देहात सत्वगुण प्रधान मनामध्ये बुद्धीच्या गुह्य गुहेत, बघा ती प्रकाशित कुठं होते? याच देहात सत्वगुण प्रधान मनामध्ये बुद्धीच्या गुह्य गुहेत, बघा बुद्धीच्या गुह्य गुहेत आहे, नुसते गुहेत नाही. अव्यक्त मनाच्या वातावरणात हा चित्तवेधक वैभववान आत्मा उंच आकाशामध्ये प्रकाशणाऱ्या सूर्याप्रमाणे स्वतःच्या खुद्द तेजाने सर्व विश्वाला प्रकाशमान करतो. बघा आपल्या हृदयात आहे, आपल्या शरीराला प्रकाशित करतो आणि या बाह्य जगाला, वेष्टीलाही प्रकाशित करतो आणि समष्टीलाही प्रकाशित करतो. त्याच्या जवळ आपण असून, तेच असून आपल्याला कळत नाही. म्हणजे याच ठिकाणी, याच देहात, याच ठिकाणी, याच देहात काशी किंवा रामेश्वर, जेरुसलेम किंवा मक्केमध्ये नव्हे, परंतु स्वतःच्या सत्वगुण प्रधान म्हणजे शुद्ध आणि शांत चित्तामध्ये, बुद्धीच्या गुहेत आणि अव्यक्तच्या परिसरात हे आत्मतत्व तेजाळून निघते. आपण म्हणू कुठे तर इथं रामेश्वर, परत येशू ख्रिस्ताचं जेरुसलेम आणि मक्केमध्ये, तिथंच नाही, वाराणसी तीर्थक्षेत्रानाश आहे, अविनाशाशी पाहे नाश दशा, त्याच्या अगोदर एक वेळ की ते सगळीकडे आहे.
नाथबाबांच्या हरिपाठामध्ये तिकडं नाही आणि इकडं नाही असं कुठे, तिकडं आहे आणि इकडे नाही. वाराणसी तीर्थक्षेत्रात हा बराबर, वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्रा देव तयाविन ठावरिता गोठे. तसं तिथेच असं नाही, स्वतःच्या सत्व गुण प्रधान म्हणजे शुद्ध आणि शांत चित्तामध्ये बुद्धीच्या गुहेत आणि अव्यक्ताच्या परिसरात हे आत्मतत्व तेजाळून निघते. तिथं त्याला त्याला स्वतःला ते शुद्ध आहे आणि ते जाणीव तत्व आपल्याला जाणीव कधी होणार, आपल्या चित्तामध्ये. एक नंबर आकडा दिला आहे, ज्या मनामध्ये रज आणि तम गुण विकार कमी झालेले असून सत्व गुण वाढला आहे तिथे लगेच प्रगट आहे. प्रकाश कंदील आहे कंदील, पण त्या कंदिलाची काच जर चकाचक असेल तर ते स्पष्ट प्रकाश परावर्तित होतो, बरोबर ना. त्याप्रमाणे आपण जसे स्वच्छ होऊ तसतसे, आता आपल्याला मोठमोठे महात्मे आपले आले, त्यांच्या मागे का पळावं असं वाटतं, तिथं ते गुण प्राकर्षाने प्रगट झालेले असल्यामुळं आपल्याला त्यांच्याबद्दल किंवा माऊलींकडे जावं असं वाटतं का, तिथं ते. पण ते तिथंच असं नाही, तुमच्या हृदयाची जर तुम्ही योग्यता केली तर तिथे सुद्धा ते प्रगट होऊ शकतं. बुद्धीच्या चित्तामध्ये म्हणजे रजतम जित नाही, बुद्धीच्या गुहेत. नंबर 2, एखाद्या व्यक्तित्वाचा गाभा बुद्धीमध्ये, म्हणजे तो एकदम जवळीक साधलेले जे म्हणजे आपले जे महात्मे आहेत त्यांच्यामध्ये, तसं तुमच्यामध्ये सुद्धा ती स्टेप होऊ शकते. आणि अव्यक्ताच्या परिसरात, आता आपण कोणत्या परिसरात आहोत, व्यक्ताच्या परिसरात आहोत. आपण अव्यक्ताच्या परिसरात हे आत्मतत्व तेजाळून निघते. आत्ता या घडीला सुद्धा आपण अव्यक्त आहोत, पण नाही समजत आपल्याला, कारण आपल्या डोक्यात पीठ काय झालेलं आहे, हे पूर्णपणे आपण विसरणार. तेव्हा पूर्णपणे विसरणार म्हणजे वेडावणार का त्याला भूल दिल्यानंतर नाही, त्याची जाणीव राहणार का मी दिसतो एवढा नाही. जेव्हा व्यक्तीचे मन शांत होते तेव्हाच केवळ जाणीव तत्वाची त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अथांग खोलीतील वैभवशाली दिव्य प्रकाश म्हणून ओळख पटेल. कधी त्याला पटेल, तो जेव्हा बुद्धीच्या गुहेत चित्त सत्वरजतम रहित झालं, बुद्धी शुद्ध झाली आणि अजून आत त्याला जायचंय म्हणून. आणि केवळ जेव्हा व्यक्तीचे मन पूर्णपणे शांत विचलित असेल तेव्हा नाही, केवळ जाणीव तत्वाची त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अथांग खोलीतील वैभवशाली दिव्य प्रकाश म्हणून ओळख पटेल. ज्या अर्थी प्रत्येक गोष्टीचे त्यामुळे ज्ञान होते म्हणून त्याला प्रकाश गुणधर्म रहित प्रकाश म्हटले आहे. बघा, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्याच्याकडून होतं म्हणून त्याला प्रकाश म्हटलेले. आपल्या नाकातलं आकाश प्रकाश आणि वायू कोणता प्रकाश, जाणीव तत्वरूपी, ते प्रत्येक गोष्टीचे त्यामुळे ज्ञान होते. ज्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचे ज्ञान होते त्याला प्रकाश गुणधर्मरहित प्रकाश म्हटले आहे. म्हणजे हे याला जाणतंय पण याच्यापेक्षा ते वेगळे. आपण आकाशाला जाणतो, मग आकाशाला जाणतो तर आकाशाला जाणतो म्हणजे आपण आकाशापेक्षा वेगळे आणि व्यापक आहोत म्हणून ते गुणधर्मरहित आहे, ते प्रकाश म्हटले. म्हणजे त्याला प्रकाश गुणधर्मरहित, हे प्रकाश गुणधर्मरहित आहे. कसं उदाहरण सांगायचं, पुन्हा एक वेळ मागे जातो, आठवलेला दृष्टांत परत बाजूला गेला. ज्या अर्थी प्रत्येक गोष्टीचे त्यामुळे दुःख आहे आणि सुख आहे तर त्याच्यापेक्षा ते वेगळं सुख आहे. शब्द दोघे एकच आहेत. प्रकाश त्याला म्हणून प्रकाश म्हणतात, ते सगळ्याला जाणतं म्हणून त्याला प्रकाश म्हणतात, पण तो गुणधर्मरहित आहे म्हणून त्याला प्रकाश म्हटले. म्हणजे सुखे सुखरूप घडीजे या देहाचे बांधवडी न पडीजे, सुख दुःखाचे सागरी न बुडजे. आता इथे सुख आणि दुसरं दुःख आणि पुढे एक सुख शब्द आहे, तो त्या सुखापेक्षा अत्यंत मोठ्या उंचीवरचा आहे. सुखे सुखरूप घडीजे माझे अंगा, मग माझ्या अंगाला सुखे सुखरूप घडीजे, मग तिकडं काय सांगितलं सुख दुःखाचे सागरी न बुडजे, मग तिथं फक्त म्हणायला पाहिजे होतं दुःखाचे सागरी न बुडजे, पण ते सापेक्ष सुख दुःख आहे याच्या. पण हे मात्र कसं आहे, हा प्रकाश आहे पण हा प्रकाश कसा आहे, गुणधर्म रहित आहे. त्याला कोणताही गुण नाही, त्याला कोणता धर्म नाही. प्रत्येक गोष्टीचे त्यामुळे ज्ञान होते म्हणून त्याला प्रकाश
गुणधर्मरहित प्रकाश म्हटलेले आहे. सूर्य आकाशातील आपल्या, बघा त्याचं उदाहरण देणार आहे. सूर्य आकाशातील आपल्या उंच ठिकाणाहून वैविध्यतेने संपूर्ण विश्व प्रकाशित करीत असतो. तद्वत अंतर्यामी असलेले आत्मतत्व अंतरीच्या सर्व अनुभवांना प्रकाशित करते. ते वरून सगळ्या गोष्टींना तसं आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या अनुभवांना ते प्रकाशित करते. याचा हा अनुभव आहे, या वेळेचा हा, त्यावेळेचा तो. आपले लक्ष जेव्हा सूर्यप्रकाशाकडे लावलेले असते तेव्हा कोणत्याच वस्तू दिसत नाही, ती त्याला प्रकाशित करतं, व्यावहारिक अनुभवांना. सूर्य व्यावहारिक गोष्टी प्रकाशित करतो. पण कधी आपण पाहतो सूर्य व्यावहारिक गोष्टी प्रकाशित करतो, त्या सूर्य जेव्हा व्यावहारिक गोष्टी प्रकाशित करतो त्यावेळेला आपलं त्या व्यावहारिक गोष्टींकडे लक्ष असतं का सूर्याकडे असतं? व्यावहारिक गोष्टीकडे असतं. त्यावेळेला ते अनुभव येत असतात. त्यावेळेला सूर्याचा अनुभव येतो का? नाही. आणि ज्यावेळेला सूर्याकडे पाहतो त्यावेळेला यांची बिलकुल आठवण नाही, कारण त्यावेळेला ते पूर्णपणे डोळे दिपून जातात आणि फक्त काय पाहत असतो? सूर्य. या व्यवहारातले अनुभव त्याच वेळेला येणार आपल्याला. आत्म्याकडूनच ते प्रकाशित होतात. पण त्यावेळेला आपण आत्म्याला नाही बघणार, आपण कशाला बघणार? वस्तूंना बघणार. त्यावेळेला आपल्याला कशाचे अनुभव येणार? वस्तूचे. आणि तीच दृष्टी आपण उलट फिरवली आत्म्याकडे पाहिली तर त्यावेळेला कशाचा अनुभव येईल? आत्म्याचा येईल. पुन्हा वाचतो. सूर्यप्रकाशाकडे लावलेली असते बघा. अंतरीच्या सर्व सूर्य आकाशातील आपल्या उंच ठिकाणावरून वैविध्यतेचे संपूर्ण विश्व प्रकाशित करीत असतो. तद्वत हे वेगवेगळे व्यवहारातले अनुभव आपल्याला जसा सूर्य जगातल्या सगळ्या वस्तू दाखवतो तसं हृदयातला आत्मा हे विविधतेने नटलेलं जग आपल्याला दाखवतो. तद्वत अंतर्यामी असलेले आत्मतत्व अंतरीच्या सर्व अनुभवांना प्रकाशित करते. आपले लक्ष जेव्हा सूर्यप्रकाशाकडे लावलेले असते तेव्हा कोणत्याच वस्तू दिसत नाही, मग एकच दिसणार त्याला. आणि जेव्हा लक्ष विषय वस्तूकडे वेधलेले असते तेव्हा सूर्यप्रकाश दिसत नाही. त्याला ज्याने प्रकाशित केला तो नाही दिसत, पण जी वस्तू प्रकाशित झाली ती दिसते आपल्याला. आता आपल्याला काय दिसतं? हे माझं तुझं दिसतं, पण माझं तुझं ज्याने निर्माण केलं त्याला बघत नाही. आपण तिकडे दृष्टी टाकली. आता आपण आपली दृष्टी कुठे केली पाहिजे? पाठीमागे केली पाहिजे. मग ती वस्तू आपल्याला कळू शकते. बरोबर, अगदी बरोबर. जर आपले लक्ष आत्म्यावर असेल तर दृश्य भावना विचारांच्या विश्वाचे भान राहत नाही. बघा त्यांनी दिलं सूर्यप्रकाशाकडे जेव्हा लक्ष विषय वस्तूंकडे वेधलेले असते तेव्हा सूर्यप्रकाश दिसत नाही. जर आपले लक्ष आत्म्यावर असेल तर दृश्य आपल्याला विचलित करू शकत नाही, ते दृश्यच पाहणार नाही. आपण काय पाहणार त्यावेळेला? एक आत्मतत्व. कन कन में है भगवान, सर्वाभूती पाये एक वासुदेव. त्यावेळेला मग दृश्य काय दिसणार नाही वेगळं, काय दिसणार त्यावेळेला? त्याला स्वरूप. मग त्या दृश्याच्या सापेक्ष भावना, वाघ पाहिला वेगळी भावना, आपला मनासारखा माणूस पाहिला वेगळी भावना, साप पाहिला वेगळे. त्या दृश्याच्यामुळं निर्माण होणाऱ्या भावना निर्माण नाही होणार, कारण पाहतंय काय? ते स्वरूप. आणि ते स्वरूप कोण कोणाला पाहतंय? आपण आरशात पाहिल्यानंतर आपल्यामध्ये वेगळे भाव निर्माण होतात का? पण आरशात आपण पाहतो आपल्याला तेव्हा नाही, पण आपण दुसऱ्या व्यक्तीला पाहिलं आपल्या अंतःकरणात भाव निर्माण होणार. मग दृश्य, त्याच्यानंतर भावना, आणि मग त्याच्या पाठीमाग विचार, मला हे प्राप्त करायच्यासाठी आपल्याला असं असं करायचंय. त्या विश्वाचे भान राहत नाही जेव्हा आत्म्याकडे पाहतो. उलट जेव्हा ते दृश्य, भावना, विचार यांच्याजवळ खेळलेले असते तेव्हा ओंकार, ब्रह्म, सत्यत्वाची अनुभूती येत नाही. म्हणून तोडावा संबंध यांचा माझा, किंवा देह आणि देह संबंधी निंदावी, इतर ती वंदा विश्वास. यांच्याशी संबंध नकोय मला, यांच्याशी संबंध ठेवला का त्याचा विसर पडतो. आणि तीच दृष्टी यांच्याकडे टाकली तर यांच्यामध्ये सुद्धा मला काय दिसणार आहे? ते चैतन्य दिसणार. जेव्हा वस्तू बाजूला सारली जाते, प्रकाश जेव्हा काही गोचर होत नाही. आता या प्रकाशामध्ये ही वस्तू दिसते, ही वस्तू बाजूला सारली इथून, तर इथं वस्तू नाही दिसत, पण प्रकाश दिसेल का? नाही दिसणार. तसा आत्मा आपल्या वस्तूंना प्रकाशित करतो, पण तो मात्र वेगळा राहतो. पण आपल्याकडे तीक उभी पाहिजे. ज्याने प्रकाशित केलं त्याला मी या खुणाचा सूत्रधार कोण आहे त्याला पाहणार. तसं या सगळ्याचा सूत्रधार कोण आहे? तुम्ही जर हे पाहिलं चिन्मयानंदांच्या त्या क्लिपमध्ये, सूत्रधार
सूत्रधार असा सारखा शब्द येतो है की नाही. तेव्हा ओंकार ब्रह्मसत्यत्वाची अनुभूती येत नाही जेव्हा वस्तू बाजूला सारली जाते, प्रकाश जेव्हा काही गोचर होत नाही, त्याची फक्त अंतर्ज्ञानाने अनुभूती येते आहे पण दिसत नाही, ती दिसण्यासारखी वस्तू नाही. असो, श्लोक क्रमांक 132ला थांबतो. जड नाही हे आपली चर्चा चालू आहेत आपल्या सगळ्यांच्या. आत्मा कसा आहे आपल्याला किती बारकाईने समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. मग ते समजून सांगण्यासाठी बारकाईने ते समजून सांगताना आपण सुद्धा काय झालं पाहिजे, बारकी होऊन समजून घेतलं पाहिजे. आपल्याला समजतं म्हटल्यावर समजणार नाही आणि आपण एकदम बारके होतं 100% समजणार आपल्याला. आपण शाळेत बारके झालो म्हणून गुरुजींनी आपल्याला पास केलेले. असो, 132 क्रमांकाच्या ग्रंथ विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 132ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ घोषावे, दोषो निमजण्यावे कसाय दाने, जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी निवाडो, होता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व सुधर्म सूर्य भाव, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जातो, वर्षक सकळ मंडळी ईश्वर निशांची मांद्यावी, अनवर्त भूमंडळी भेटत होता सदा कनकतरुचारो, चेतना चिंतामणीचे गाव, ओलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन, मार्तंड देता पैन, हे सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तीन लोकी, भजितो आली पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावे, वेदमणे श्री विश्वेश्वराहो, होईल दान बसावो, येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.